हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स आणि याच्यामध्ये आपण पॉईंट पाहतोय केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल्स. तर याच्यामध्ये आपण 5 रिएक्शन्स कंप्लीट केलेले आहेत. याच्यामध्ये आपण फर्स्ट रिएक्शन पाहिली होती रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड. सेकंड आपण पाहिलं होतं रिएक्शन विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड. थर्ड आपण रिएक्शन पाहिली होती रिएक्शन विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड PCl5. 4 नंबर आपण रिएक्शन पाहिली होती रिएक्शन विथ SOCl2 दॅट इज सल्फोनिल क्लोराइड और थायोनिल क्लोराइड. 5 नंबर आपण रिएक्शन पाहिली होती डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल आणि आज आपण पाहतोय 6 नंबर रिएक्शन ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. कोणती रिएक्शन आहे आज? तर ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. तर आपल्याला काय करायचं आहे? अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं आहे. मग आधी आपल्याला हे माहीत पाहिजे व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन. तर ऑक्सिडेशन म्हणजे काय पहा. ऑक्सिडेशनची आपण फर्स्ट काय लिहूया? डेफिनेशन लिहूया. डेफिनेशन ही जी डेफिनेशन आहे ती आपण कोणाची लिहितोय? ऑक्सिडेशनची आपण डेफिनेशन लिहितोय. ऑक्सिडेशनची डेफिनेशन एकदम सिंपल आहे. रिमूव्हल ऑफ फर्स्ट डेफिनेशन इज रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. फर्स्ट इज रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. Removal of hydrogen is called oxidation. Or second, addition of oxygen. Second, addition of oxygen. Second, addition of oxygen is called oxidation. ऑक्सिडेशन म्हणजे काय? तर ऑक्सिडेशन म्हणजे आपण काय सांगू शकतो? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे ज्या रेशनमध्ये हायड्रोजन रिमूव्ह होतात ती रेशन कोणती असते? ऑक्सिडेशन असते. किंवा ॲडिशन ऑफ ऑक्सिजन ज्या रेशनमध्ये ऑक्सिजन ॲड केले जातात त्या रेशनला आपण काय म्हणतो? ऑक्सिडेशन असं म्हणतो. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन और ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन. तर आपल्याला तीनही अल्कोहोलचं ऑक्सिडेशन पाहायचं आहे. 1 डिग्री अल्कोहोल, 2 डिग्री अल्कोहोल अँड 3 डिग्री अल्कोहोल म्हणजेच प्रायमरी अल्कोहोल्स, सेकंडरी अल्कोहोल्स अँड टर्शरी अल्कोहोल्स. तर पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट पहा प्रायमरी अल्कोहोल. पहा जनरली प्रायमरी अल्कोहोल हे कसं लिहितात? RCH2OH. दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. दिस इज प्रायमरी अल्कोहोल. पहा याचं आपल्याला काय करायचं आहे? ऑक्सिडेशन करायचं आहे. ॲरोवरती काय लिहायचं? ब्रॅकेटमध्ये ऑक्सिजन. तर याचा मिनिंग काय होतो? ऑक्सिडेशन. पहा याचा मिनिंग काय होतं? ऑक्सिडेशन हा मिनिंग होतोय. याच्यामधून फर्स्ट काय करा? हायड्रोजन रिमूव्ह करा. हा प्रायमरी अल्कोहोल आहे. आपल्याला काय करायचं आहे? ऑक्सिडेशन करायचं आहे. ऑक्सिडेशन म्हणजेच काय? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. पहा 2 हायड्रोजन रिमूव्ह करा. हा एक H आणि हा एक H. म्हणजे OH म्हणला एक हायड्रोजन ॲटम आणि OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्या कार्बनचा एक H रिमूव्ह करा. म्हणजे हा H आणि हा H. H2 रिमूव्ह झाला. इथं शिल्लक करायला बघा. इलिमिनेशन झाल्यामुळे पहा कार्बनचा एक हायड्रोजन, ऑक्सिजनचा एक हायड्रोजन रिमूव्ह झाला आहे आणि त्यामुळे कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. म्हणजे आपल्याला फर्स्ट हा कंपाऊंड मिळेल RC डबल बॉन्ड OH. RC डबल बॉन्ड OH म्हणजे सिम्पली आपण कसं लिहू शकतो? हे RCHO लिहू शकतो. RCHO आणि RCHO म्हणजेच काय सांगा? अल्डिहाइड. RCHO म्हणजेच काय? अल्डिहाइड. ह्या अल्डिहाइडचं लगेच ऑक्सिडेशन होतं. अल्डिहाइडचं लगेच ऑक्सिडेशन होऊन परत आपल्याला कोणता कंपाऊंड मिळतो? तर आपल्याला फायनली कोणता कंपाऊंड मिळतो? तर कार्बोक्सिलिक ॲसिड हा आपल्याला फायनली कंपाऊंड मिळतो. हा ऑक्सिजन आहे. ॲडिशन ऑफ ऑक्सिजनला सुद्धा आपण काय म्हणतोय? ऑक्सिडेशन म्हणतोय. हा ऑक्सिजन फक्त याच्यामध्ये ॲड करा. काय तयार होईल? RC डबल बॉन्ड OH तयार होईल. अँड दिस इज कॉल्ड कार्बोक्सिलिक ॲसिड. दिस इज कॉल्ड कार्बोक्सिलिक ॲसिड. म्हणजे जर तुम्ही प्रायमरी अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन केलं तर रिएक्शन इथे स्टॉप होत नाही. कुठे? अल्डिहाइड स्टेजला. अल्डिहाइडचं लगेच ऑक्सिडेशन होऊन परत आपल्याला फायनल कंपाऊंड कोणता मिळतो? कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतो. प्रायमरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन टू गिव्ह फर्स्ट अल्डिहाइड विच ऑन फर्दर ऑक्सिडेशन गिव्ह कार्बोक्सिलिक ॲसिड. तर हे झालं प्रायमरी अल्कोहोलचं. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर फायनल प्रोडक्ट कोणता मिळतो? कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतो. त्यानंतर याच्यामध्ये आपण पाहूया सेकंडरी अल्कोहोल्स. पहा सेकंडरी अल्कोहोल कसे लिहितात? RCHOH R'. दिस इज सेकंडरी अल्कोहोल. दिस इज सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन. पहा हायड्रोजन फक्त रिमूव्ह करा. एक हायड्रोजन OH म्हणला एक हायड्रोजन OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्या कार्बनचा H रिमूव्ह करायचा. म्हणजे हा एक H आणि हा एक H रिमूव्ह करा. हे दोन H आपण रिमूव्ह केल्यानंतर कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल ना. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला कंपाऊंड मिळेल RC डबल बॉन्ड OR' अँड दिस इज कॉल्ड कीटोन. दिस इज कॉल्ड
कीटोन, ह्या कीटोनचं परत ऑक्सिडेशन होत नाही. जसं अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन होऊन आपल्याला काय मिळाला, कार्बोक्सिलिक ॲसिड मिळाला, तसं कीटोनचं परत ऑक्सिडेशन होत नाही. नो रिएक्शन किंवा आपण इथं लिहू शकतो नो ऑक्सिडेशन, नो रिएक्शन ऑर नो ऑक्सिडेशन. येथे लक्षात, कीटोनचं परत ऑक्सिडेशन होत नाही, नो रिएक्शन, नो ऑक्सिडेशन. हे झालं सेकंडरी अल्कोहोलच्या बाबतीत. त्यात याच्यामध्ये आहे थर्ड टर्शियरी अल्कोहोल, R-R-OH. दिस इज कॉल्ड 3 डिग्री अल्कोहोल, दिस इज कॉल्ड टर्शियरी अल्कोहोल. आपण टर्शियरी अल्कोहोल असं रिप्रेझेंट करतो. टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होत नाही, नो रिएक्शन, नो रिएक्शन अंडर नॉर्मल कंडिशन, अंडर नॉर्मल कंडिशन, अंडर नॉर्मल कंडिशन. टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होत नाही. टर्शियरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन, इथं कोणतीही रिएक्शन करायची नाही आहे, नो रिएक्शन. हे समजलं का सर्वांना? प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर फर्स्ट अल्डिहाइड तयार होतो आणि अल्डिहाइडचं लगेच ऑक्सिडेशन होऊन आपल्याला फायनल कंपाऊंड कोणता मिळतो, कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतो. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय मिळतो, केटोन मिळतो आणि केटोनचं परत ऑक्सिडेशन होत नाही. आणि टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होत नाही, नो रिएक्शन अंडर नॉर्मल कंडिशन. एवढं समजलं सर्वांना? नोट डाऊन करा. आत्ता आपण काय पाहिलं की प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर फर्स्ट अल्डिहाइड तयार होतो आणि अल्डिहाइडचं लगेच ऑक्सिडेशन होऊन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होतं. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर केटोन तयार होतो आणि केटोनचं परत ऑक्सिडेशन होत नाही, देर इज नो फर्दर ऑक्सिडेशन ऑफ केटोन्स. आणि आपण थर्ड काय पाहिलं, टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होत नाही. टर्शियरी अल्कोहोल्स आर रेजिस्टंट टू ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन करण्यासाठी कोणकोणते ऑक्सिडायझिंग एजंट यूज करतात ते आपल्याला पाहायचं आहे. हे आपल्याला टेबलमध्ये 2 कॉलम करायचे आहेत. याच्यामध्ये फर्स्ट कॉलम असणार आहे तो म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंटचा. फर्स्ट इज ऑक्सिडायझिंग एजंट्स, फर्स्ट इज ऑक्सिडायझिंग एजंट्स. आणि सेकंड कॉलममध्ये कन्व्हर्जन आपण लिहितो आहे. कन्व्हर्जन सेकंड कॉलममध्ये आहे कन्व्हर्जन. कोणकोणते ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत तर याच्यामध्ये मी फर्स्ट लिहितो आहे K2Cr2O7. K2Cr2O7 म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट. K2Cr2O7 म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट. KMnO4 म्हणजे पोटॅशियम पर मॅग्नेट. KMnO4 म्हणजे पोटॅशियम पर मॅग्नेट. H2CrO4. H2CrO4 म्हणजे क्रोमिक ॲसिड आणि CrO3 म्हणजे क्रोमियम ट्रायऑक्साईड. तर हे 4 काय आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. तर हे काय करतात, 1 डिग्री अल्कोहोलचं कन्व्हर्जन, 1 डिग्री अल्कोहोलचं कन्व्हर्जन हे कशामध्ये करतात तर कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये करतात. ॲसिड म्हणजेच काय तर कार्बोक्सिलिक ॲसिड. आपण पाठीमागं पाहिलं होतं 1 डिग्री अल्कोहोलचं फर्स्ट कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये होतं, पण अल्डिहाइडला रिएक्शन स्टॉप होत नाही, तर अल्डिहाइडचं लगेच ऑक्सिडेशन होऊन परत आपल्याला फायनल कंपाऊंड काय मिळतो, ॲसिड मिळतो. तर हे 1 डिग्री अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात, ॲसिडमध्ये करतात. हे ऑक्सिडायझिंग एजंट, हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे सेम ऑक्सिडायझिंग एजंट K2Cr2O7, KMnO4, H2CrO4, CrO3, क्रोमियम ट्रायऑक्साईड. तर हे काय करतात, सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन हे कशामध्ये करतात, केटोनमध्ये करतात. सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन केटोनमध्ये करतात. केटोनचं परत ऑक्सिडेशन होतं का तर परत ऑक्सिडेशन होत नाही. म्हणजे सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर आपल्याला फायनल कंपाऊंड कोणता मिळतो, केटोन मिळतो. याच्यामध्ये थर्ड आहे K2Cr2O7, पोटॅशियम डायक्रोमेट. KMnO4, पोटॅशियम पर मॅग्नेट. H2CrO4, CrO3, क्रोमियम ट्रायऑक्साईड. तर हे काय करतात, 3 डिग्री अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्येही करत नाहीत. म्हणजे 3 डिग्री अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होत नाही. नो ऑक्सिडेशन किंवा नो रिएक्शन आपण इथे लिहू शकतो. नो रिएक्शन किंवा नो ऑक्सिडेशन किंवा रेजिस्टंट टू ऑक्सिडेशन, येते लक्षात. तर हे सर्व काय आहेत, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. कोणकोणते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत, K2Cr2O7. पण यांची नावं पण लागलीच तुम्ही लगेच लिहून घ्या. K2Cr2O7, K2Cr2O7 म्हणजेच काय, हे पोटॅशियम डायक्रोमेट.
दिस इज कॉल्ड पोटॅशियम डायक्रोमेट. पोटॅशियम डायक्रोमेट K-amino4. K-amino4. K-amino4 म्हणजेच काय? पोटॅशियम पर मॅग्नेट. K-amino4 म्हणजेच काय? तर पोटॅशियम पर मॅग्नेट. त्यानंतर आहे H2CrO4. H2CrO4 म्हणजेच काय? तर क्रोमिक ॲसिड. दिस इज कॉल्ड क्रोमिक ॲसिड. आणि लास्ट आहे CrO3. CrO3 म्हणजेच काय? तर क्रोमियम ट्रायऑक्साईड. क्रोमियम ट्रायऑक्साईड. तर हे काय आहेत? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट काय करतात? 1 डिग्री अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये करतात? ॲसिडमध्ये करतात. सेकंडरी अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये करतात? कीटोनमध्ये करतात. आणि टर्शरी अल्कोहोलचं हे ऑक्सिडेशन करत नाहीत. लक्षात आलं? टर्शरी अल्कोहोलचं हे ऑक्सिडेशन करत नाहीत. तर हा टेबल लिहून घ्यायचा आहे सर्वांनी, नोट डाऊन. आता आपण काय पाहिले? ऑक्सिडायझिंग एजंट पाहिले. आपण किती ऑक्सिडायझिंग एजंट सांगितले? 4 स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट सांगितलेत. फर्स्ट इज पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7. सेकंड इज पोटॅशियम परमॅग्नेट K-amino4. थर्ड इज क्रोमिक ॲसिड H2CrO4. आणि आपण लास्ट सांगितला क्रोमियम ट्रायऑक्साईड CrO3. तर हे 4ही काय आहेत? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. पहा याच्यामध्ये आपण आता काय पाहूया? एक्झाम्पल्स पाहूया. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल्स पाहूया प्रायमरी अल्कोहोलचे. पहा प्रायमरी अल्कोहोल्स. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन हे कशामध्ये करतात सांगा? प्रायमरी अल्कोहोलचं हे ऑक्सिडेशन फर्स्ट काय करतात? अल्डिहाइडमध्ये करतात. आणि अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन करून ते कशामध्ये कन्वर्जन करतात? ॲसिडमध्ये कन्वर्जन करतात. आलं लक्षात? तर याच्यामध्ये पहा याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे CH3. फर्स्ट एक्झाम्पल CH3CH2OH. द IUPAC नेम ऑफ दिस अल्कोहोल इज इथेनॉल. इथेनॉल हा कोणता अल्कोहोल आहे? दिस इज प्रायमरी अल्कोहोल. CH2OH ग्रुप आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे. पहा याचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे बाय युजिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आपण कोणताही एक स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आपण यूज करू शकतो. जे आता आपण 4 लिहिले होते त्यापैकी एक कोणताही. फॉर एक्झाम्पल K2Cr2O7. पोटॅशियम डायक्रोमेट इन ॲसिडिक मिडियम H+. पहा ॲरोवरती काय लिहितात? H+. तर H+चा मिनिंग काय? तर ॲसिड येते. डायल्यूट H समोर कधी कधी असं लिहिलेलं असेल किंवा सिम्पली H+ असं लिहिलेलं असेल तर याला काय म्हणतात? ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. नाव काय याचं? ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. फर्स्ट कन्वर्जन कशामध्ये होणार सांगा? तर अल्डिहाइडमध्ये होणार. पहा हा एक H आणि हा एक H, 2 H रिमूव्ह होणार आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल? CH3C डबल बॉन्ड OH. CH3C डबल बॉन्ड OH. आणि हा आपल्याला काय मिळाला? फर्स्ट अल्डिहाइड. दिस इज ॲसिटाल्डिहाइड. याचं IUPAC नेम काय लिहितो आपण? इथॅनल. याचा IUPAC नेम काय लिहितो आपण? इथॅनल. कसं लिहिलं इथॅनल समजलं? किती कार्बन अटम आहेत? 1 2. 2 कार्बन अटम आहेत त्यामुळे काय लिहिलं आपण? इथ लिहिलं. त्यानंतर कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड आहे. त्यामुळे आपण पुढे काय लिहितो? AN E लिहितो. आणि हा अल्डिहाइड आहे, C डबल बॉन्ड OH आहे. अल्डिहाइड असेल तर काय करतो आपण? लास्ट E रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी आपण काय लिहितो? AL. दिस इज IUPAC नेम इथॅनल. याचं परत ऑक्सिडेशन होतं. इथं लक्षात, याचं परत ऑक्सिडेशन होतं. विच ऑन फर्दर ऑक्सिडेशन गिव्स काय तयार होतं सांगा बरं? CH3 पुढे C डबल बॉन्ड OH. इथं लक्षात CH3C डबल बॉन्ड OH आपल्याला हा फायनल कंपाऊंड मिळतो. अँड दिस इज कॉल्ड ॲसिटिक ॲसिड. कॉमन नेम कायचा? ॲसिटिक ॲसिड. IUPAC नेम काय? 1 2. 2 कार्बन अटम आहेत त्यामुळे आपण काय लिहिलं? इथ. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE. ॲसिड हा ॲसिडचा IUPAC नेम लिहिताना काय करतो आपण? E रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी आपण काय लिहितो? OIC ॲसिड. दिस इज इथेनॉइक ॲसिड. म्हणजे इथेनॉलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट तर आपल्याला फायनल कंपाऊंड हा कोणता मिळतो? इथेनॉइक ॲसिड. आपल्याला इथेनॉल मिळत नाही. फायनल कंपाऊंड लिहायचा नेहमी कोणता? इथेनॉइक ॲसिड. समजलं सर? नाही एकदम सिम्पल आहे. पहा याच्यामध्ये फक्त थोडं चेंज झालेलं आहे आणि चेंज कुठं कुठं होत गेलं आहे ते जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला ऑक्सिडेशन प्रायमरी अल्कोहोलचं लिहिता येईल. हां ऑक्सिडेशन कुठं झालं? पहा CH2OH ग्रुप येतं प्रायमरी अल्कोहोलमध्ये. त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं? C डबल बॉन्ड OH मध्ये. CH3 ॲज इट इज राहिला. CH3 ॲज इट इज राहिला. ओके. फक्त काय झालं? CH2OHचं कन्वर्जन C डबल बॉन्ड OH मध्ये झालं, CHO मध्ये झालं. याचं परत कन्वर्जन कशामध्ये झालं?
तर सी डबल बॉन्ड ओ ओ एचमध्ये झाले, CH3 ॲज इट इज राहिले. आलं लक्षात. सांग जो तुम्ही प्रायमरी अल्कोहोल घेतला होता, ह्या प्रायमरी अल्कोहोलमध्ये स्टार्टिंगला किती कार्बन टर्म होते, 2 कार्बन टर्म होते, 1 2 2 कार्बन टर्म. याच्यापासून तुम्हाला फर्स्ट काय मिळाला, अल्डिहाइड मिळाला. अल्डिहाइडमध्ये पण कार्बन टर्म किती आहेत, 2 कार्बन ॲटम आहेत. आणि फायनली जो तुम्हाला ॲसिड मिळाला, त्या ॲसिडमध्ये कार्बन टर्म किती आहेत, 2 कार्बन टर्म आहेत. म्हणजे कार्बन टर्म लॉस होतात याच्यामध्ये, तर कार्बन ॲटम लॉस होत नाहीत. जेवढ्या कार्बन ॲटमचा तुम्ही प्रायमरी अल्कोहोल घेतला आहे तेवढ्याच कार्बन ॲटमचा तुम्हाला काय मिळणार, कार्बॉक्झिलिक ॲसिड मिळणार, जर तुम्ही ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. समोर सर्वांना काय सांगितलं ते आता, फक्त तुम्ही काय करायचं आहे, CH2OH वरती फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. CH2OH पकडायचा फक्त, CH2OH प्रायमरी अल्कोहोलमध्ये काय असतो, CH2OH तो फक्त पकडा. बाकी तुम्हाला कुठेही रिएक्शनमध्ये काही बघायची गरज नाही आहे. आलं लक्षात. आपण पहा एक्झाम्पल सेकंड. एक्झाम्पल सेकंड आहे CH3 CH2 CH2OH. CH2OH. The IUPAC name of this alcohol is propan1OL. सेम करायचं आहे ऑक्सिडेशन बाय युजिंग K2Cr2O7H+. इथे आपण कोणताही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला तरी पण चालतो. ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. फक्त आपल्याला काय पकडायचं आहे, तर CH2OH प्रायमरी अल्कोहोलमधला. CH2OHचं कन्वर्जन कशामध्ये होईल, C डबल बॉन्ड OH मध्ये होईल. बाकीचा पार्ट ॲज इट इज. म्हणजे काय तयार होईल पाहिजे, CH3 CH2 याचं कन्वर्जन कशामध्ये होईल, तर C डबल बॉन्ड OH मध्ये होईल. म्हणजेच CHO असं लिहू शकतो ना आपण. दिस इज कॉल्ड प्रोपॅनल. याचा IUPAC नेम काय ना, प्रोपॅनल. विच ऑन फर्दर ऑक्सिडेशन, याचं फर्दर ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला फायनल कंपाऊंड कोणता मिळेल, ॲसिड मिळेल. काय पकडायचं फक्त याच्यामधला, तर CHO हा ग्रुप पकडायचा आहे. बाकीचं ॲज इट इज आहे. CH3 CH2 CH3 CH2. पुढे याचं कन्वर्जन कशामध्ये येईल, COOH मध्ये. अँड दिस इज कॉल्ड प्रोपॅनोइक ॲसिड. दिस इज कॉल्ड प्रोपॅनोइक ॲसिड. समजते सर्वांना, एकदम इझी आहे. पहा propan1OL ऑन ऑक्सिडेशन विथ ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट टू गिव्ह फर्स्ट प्रोपॅनल विच ऑन फर्दर ऑक्सिडेशन गिव्ह प्रोपॅनोइक ॲसिड. व्हेरी सिम्पल. पहा याच्यामध्ये आपण थर्ड एक्झाम्पल घ्या. मी आता बॉन्डलाईन फॉर्म्युला लिहितो आहे. पहा बॉन्डलाईन फॉर्म्युला. दिस इज बॉन्डलाईन फॉर्म्युला. सांग कोणता अल्कोहोल आहे हा, अल्कोहोल कोणता आहे हा अल्कोहोल आहे प्रायमरी अल्कोहोल CH2OH. हा फक्त पकडा CH2OH ऑन ऑक्सिडेशन K2Cr2O7H+. पहा CH2OHचं कन्वर्जन फक्त कशामध्ये करायचं, तर CHO मध्ये करायचं. पहा CH2OH हा, तर इथे काय तयार होणार, C डबल बॉन्ड OH तयार होणार. अल्डिहाइड तयार झाला. याचं परत ऑक्सिडेशन करा. याचं परत ऑक्सिडेशन केल्यानंतर काय तयार होईल, पहा इथं फक्त चेंज होईल. C डबल बॉन्ड OH ऐवजी काय येणार, COOH येणार. पहा हेच आपण असं लिहू शकतो, C डबल बॉन्ड OOH. येते लक्षात. हा अल्कोहोल कोणता आहे, दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ. याचं IUPAC नेम आहे 3-methyl butan1OL. दिस इज 3-methyl butan1OL. हा जो ॲसिड तयार झाला तो कोणता आहे, 1 2 3 4. थर्डला CH3, त्यामुळे काय लिहिणार आपण, 3-methyl ब्युटॅनोइक ॲसिड. 3-methyl ब्युटॅनोइक ॲसिड. व्हेरी सिम्पल. याच्यामध्ये जेवढे कार्बन ॲटम आहेत तेवढेच कार्बन ॲटम ह्या ॲसिडमध्ये आहेत. नो लॉस ऑफ कार्बन ॲटम. समजलं सर्वांना. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर काय तयार होतं, अल्डिहाइडला रिएक्शन स्टॉप करायची नाही आहे, पुढं कंटिन्यू करायचं ॲसिडपर्यंत. ओके, नोट डाऊन. पहा आता आपण काय पाहिलं, ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन नंतर फर्स्ट काय तयार होतात, अल्डिहाइड तयार होतात आणि अल्डिहाइडचं लगेच ऑक्सिडेशन होऊन काय तयार होतात, ॲसिड तयार होतात. आता आपण पाहूया सेकंडरी अल्कोहोल्स. ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल्स. ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल्स. आपण पाठीमागत पाहिले सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन नंतर फर्स्ट काय तयार होतात, कीटोन. हा आणि कीटोन हाच काय राहतो, यांचा फायनल प्रोडक्ट राहतो. कीटोनचं परत ऑक्सिडेशन होतं का, नाही होत. याचा अर्थ सेकंडरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन गिव्स कीटोन्स. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल CH3 CHOH CH3. दिस इज सेकंडरी अल्कोहोल.
आयडेंटिफाय करता येतो सेकंडरी अल्कोहोल OH ग्रुप अटॅच टू सेकंडरी कार्बन एटम. This is secondary carbon atom. Why this is secondary carbon atom? Because this carbon atom is attached to two other carbon atoms. समजलं? सेकंडरी कार्बन ॲटमला OH ग्रुप अटॅच आहे आणि त्यामुळे हा अल्कोहोल कोणता होईल सेकंडरी अल्कोहोल. याचं कॉमन नेम काय सांगा. याचं कॉमन नेम आहे आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आयसोप्रोपाइल अल्कोहोलचं IUPAC नेम आहे प्रोपॅन टू OL. दिस इज प्रोपॅन टू OL. तुम्हाला IUPAC नेम यायला पाहिजे. पाठीमागं आपण डिटेलमध्ये IUPAC नॉमेनक्लेचर पाहिलेलं आहे. जर IUPAC नॉमेनक्लेचर येत नसेल तर परत एकदा तो व्हिडिओ पाहायचा आहे. सेकंड व्हिडिओ आहे IUPAC नॉमेनक्लेचरचा. प्रोपॅन टू OL ऑन ऑक्सिडेशन विथ प्रोपॅन टू OL ऑन ऑक्सिडेशन विथ K2Cr2O7 इन ॲसिडिक मिडियम. दिस इज कॉल्ड ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. कोणताही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आपण इथं यूज करू शकतो. काय होणार आहे हाय H आणि हाय H हे दोन H काय होणार आहेत रिमूव्ह होणार आहेत आणि त्यामुळे कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल. कारण कार्बनचा एक H रिमूव्ह होतो आहे ऑक्सिजनचा एक H रिमूव्ह होतो आहे आणि त्यामुळे कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड तयार होतो आहे. म्हणजेच आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल CH3 C डबल बॉन्ड O CH3. द कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड इज याचं कॉमन नेम फेमस आहे त्यामुळे मी इथं कॉमन नेम लिहितो आहे ॲसिटोन आणि याचं IUPAC नेम काय येणार पहा. याचं IUPAC नेम येणार प्रोपॅन. इथे लक्षात केटोनचं आपण IUPAC नेम कसं लिहितो 1 2 3 तीन कार्बन आहेत. तीन कार्बन असतील तर वर्ड रूट काय लिहितो आपण प्रोप. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड त्यामुळे आपण काय लिहितो ANE लिहितो आणि हा कीटोन आहे. कीटोनचा IUPAC नेम लिहिताना आपण लास्ट E रिमूव्ह करतो आणि लास्ट आपण काय लिहितो ONE लिहितो. दिस इज IUPAC नेम प्रोपॅनॉन. याचं परत ऑक्सिडेशन होईल का तर याचं परत ऑक्सिडेशन होत नाही. इथंच रिएक्शन काय होते स्टॉप होते. प्रोपॅन टू OL ऑन ऑक्सिडेशन विथ ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट टू गेट ॲसिटोन. आलं लक्षात जाऊया. सेकंड एक्झाम्पल. हां एक्झाम्पल सेकंड CH3 CHOH CH2 CH3. The IUPAC name of this compound is butan 2OL. This is butan 2OL. हां याचं आपल्याला काय करायचं आहे ऑक्सिडेशन करायचं आहे K2Cr2O7 H+ ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. हाय H हे दोन्ही रिमूव्ह होणार. कार्बन ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड तयार होणार. CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3. पहा IUPAC नेम पहा ह्या एंडकडनं नंबरिंग असेल कारण ह्या एंडकडनं C डबल बॉन्ड O ग्रुप जवळ आहे केटो ग्रुप जवळ आहे. 1 2 3 4 टोटल कार्बन ॲटम 4 त्यामुळे आपण काय लिहिलं ब्यूट. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड त्यामुळे आपण काय लिहिलं ANE. लास्ट काय करायचं A रिमूव्ह करायचं आणि E रिमूव्ह केल्यानंतर आपण लास्ट काय लिहितो ONE लिहितो. पण इथं काय करायचं आहे C डबल बॉन्ड Oची पोझिशन मेन्शन करायची. 2 पोझिशन आहे C डबल बॉन्ड Oचे 2. इथे येईल डॅश डॅश. दिस इज IUPAC नेम ब्युटॅन टू ONE. ब्युटॅन टू OL ऑन ऑक्सिडेशन विथ ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट टू गेट ब्युटॅन टू ONE. व्हेरी सिम्पल. फक्त कीटोन सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन नंतर कीटोन तयार होतो. फक्त तुम्ही कोणता पॉईंट पकडायचा आहे तर CHOH हा पॉईंट तुम्ही पकडायचा आहे. पहा CHOH जो आहे त्याचं कन्व्हर्जन फक्त कशामध्ये झालं C डबल बॉन्ड O मध्ये झालं. व्हेरी सिम्पल. इथे पण पहा CHOH इज कन्व्हर्टेड इंटू C डबल बॉन्ड O. फक्त पॉईंट पकडा तुम्ही. प्रायमरी अल्कोहोलचं काय पकडायचं CH2OH आणि सेकंडरी अल्कोहोलमध्ये CHOH. व्हेरी सिम्पल. पहा थर्ड एक्झाम्पल देतोय मी इथं. हां इथे प्रोडक्ट कोणता तयार होईल K2Cr2O7 H+. हां कोणता अल्कोहोल आहे हा 1 डिग्री का 2 डिग्री. दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. फक्त आपल्याला काय पकडायचं आहे CHOH. पहा CHOH C आणि O मध्ये फक्त डबल बॉन्ड तयार करा. C डबल बॉन्ड O हा तयार झाला कीटोन. IUPAC नेम काय तर 1 2 3 4 5 4ला CH3 म्हणजेच 4 मिथाईल. पुढे काय येणार पेंट येणार. पुढे काय येणार ANE येणार. A रिमूव्ह होणार त्या ठिकाणी काय येणार ONE येणार. C डबल बॉन्ड Oची पोझिशन येणार 2. कोणता कंपाऊंड तयार झाला 4 मिथाईल पेंटॅन टू ONE. याचा IUPAC नेम लिहिता येईल. दिस इज फर्स्ट कार्बन सेकंड थर्ड फोर्थ अँड फिफ्थ. 4ला CH3 त्यामुळे काय येणार 4 मिथाईल
4 मिथाइल पुढे काय येणार पेंट, पुढे येणार ANA, ए रिमूव्ह होणार, त्या ठिकाणी काय येणार OL, OLची पोझिशन 2. 4 मिथाइल पेंटॅन्टो OL ऑन ऑक्सिडेशन विथ ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट 2 गिव्स 4 मिथाइल पेंटॅन्टो ONA. व्हेरी सिम्पल आहे. फक्त ऑक्सिडेशन कुठे करायचं आहे ते आपल्याला फक्त समजलं पाहिजे. तुमचा अल्काइल ग्रुप हे किती लार्ज असू द्या, त्यांना हात अजिबात लावायचा नाही, त्यांना अजिबात टच करायचं नाही. टच फक्त कुठं करायचं प्रायमरी अल्कोहोलमध्ये CH2OH ला आणि सेकंडरी अल्कोहोलमध्ये CHOH ला. नोट डाऊन. आपण काय कम्प्लीट केलं ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स अँड ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल्स. आता पाहतोय आपण 3 डिग्री अल्कोहोल्स म्हणजे टर्शरी अल्कोहोल्स. टर्शरी अल्कोहोल्स आपण एक्झाम्पल घ्या टर्शरी अल्कोहोलचं. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल CH3CH3CH3OH. दिस इज कॉल्ड टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. IUPAC नेम काय येणार 2 मिथाइल, IUPAC नेम 2 मिथाइल प्रोपॅन टू OL, 2 मिथाइल प्रोपॅन टू OL. दिस इज 3 डिग्री अल्कोहोल on oxidation with acidified potassium dichromate K2Cr2OCN H+. acidified potassium dichromate no reaction. काय लिहायचं इथं no reaction. टर्शरी अल्कोहोल्स आर डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज. टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होत नाही. नो रिएक्शन. नोट डाऊन. आता आपण काय पाहिलं ऑक्सिडेशन ऑफ 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री अल्कोहोल्स बाय युझिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. 4 ऑक्सिडायझिंग एजंट तुम्हाला सांगितलेले आहेत. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. प्रायमरी अल्कोहोलचं फर्स्ट कन्वर्जन कशामध्ये होतं अल्डिहाइडमध्ये होतं आणि अल्डिहाइडचं परत कन्वर्जन कशामध्ये होतं कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये होतं. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर केटोन तयार होतो. केटोनचं परत ऑक्सिडेशन होत नाही. आणि टर्शरी अल्कोहोल्स हे कसे आहेत डिफिकल्ट आहेत टू ऑक्सिडाइज. जर आपल्याला प्रायमरी अल्कोहोलपासून अल्डिहाइड बनवायचे असतील तर म्हणजे अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन होऊ द्यायचं नसेल म्हणजे अल्डिहाइडपर्यंतच जर आपल्याला रिएक्शन स्टॉप करायचं असेल म्हणजे अल्डिहाइड ह्या स्टेजला जर आपल्याला रिएक्शन स्टॉप करायचं असेल तर आपण 2 माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट यूज करतो की जे आपल्याला NCERTमध्ये पण दिलेले आहेत. आणि ते 2 माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट कोणते आहेत तर याच्यामध्ये फर्स्ट माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे PCC. कोणता आहे PCC. तर PCCचा लॉंग फॉर्म काय बा PCC म्हणजे पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट म्हणजे PCC. PCCचा लॉंग फॉर्म काय पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट किंवा यालाच अजून काय म्हणतात कोरेज रिएजंट असंही म्हणतात. यालाच काय म्हणतात कोरेज रिएजंट असंही म्हणतात. कोरेज रिएजंट. तर पहा हा कसा तयार होतो तर हा तयार होतो पिरिडीनपासून. पिरिडीन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पिरिडीन. हा आहे पिरिडीन. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते नायट्रोजन ॲटमवरती. पिरिडीन प्लस HCl. पिरिडीन प्लस HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड प्लस CrO3 क्रोमियम ट्रायऑक्साईड. तर या तिन्हीपासून काय तयार होतो PCC तयार होतो. आणि याचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर याचं स्ट्रक्चर काय पहा हा पिरिडीन. दिस इज पिरिडीन. पहा याच्यामध्ये काय आहे नायट्रोजन ॲटमवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे H+ असतो Cl- असतो. हे लोन पेअर काय करेल तर ह्या H+ वरती अटॅक करेल म्हणजे हा H+ ह्या नायट्रोजन ॲटमला अटॅच होईल. हा H कुठे अटॅच होईल हा H नायट्रोजन ॲटमला अटॅच होईल आणि त्यामुळे नायट्रोजन ॲटमवरती चार्ज कोणता येईल पॉझिटिव्ह चार्ज येईल. राहिले काय इथं CrO3 आणि Cl. तर हेच कसं लिहितात पहा Cr डबल बॉन्ड O Cl आणि एक ऑक्सिजन काय करायचा आहे सिंगल बॉन्ड अटॅच करायचा आणि त्याच्यावरती चार्ज कोणता द्यायचा आहे निगेटिव्ह चार्ज. जे डबल बॉन्ड अटॅच आहेत ऑक्सिजन क्रोमियमला त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. जो सिंगल बॉन्ड अटॅच आहे ऑक्सिजन क्रोमियमला त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. अँड दिस इज कॉल्ड PCC. तर यालाच आपण काय म्हणतोय PCC असं म्हणतोय. दिस इज कॉल्ड PCC पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. इथे लक्षात पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. दिस इज PCC. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे PDC. पहा PDC. तर PDC म्हणजे काय पिरिडिनियम. पहा PDC म्हणजे पिरिडिनियम डायक्रोमेट. पिरिडिनियम डायक्रोमेट PDC.
PDCचा लॉंग फॉर्म काय, पेरिडिनियम डायक्रोमेट. पहा पेरिडिनियम डायक्रोमेटचं स्ट्रक्चर काय पहा, 2 पेरिडिनियम आयन काढायचे आहेत. दिस इज फर्स्ट पेरिडिनियम आयन, एन वरती पॉझिटिव्ह चार्ज, एनला काय अटॅच करायचा, एच. दिस इज फर्स्ट पेरिडिनियम अँड दिस इज सेकंड पेरिडिनियम. दिस इज सेकंड पेरिडिनियम. डायक्रोमेट पहा, डायक्रोमेटचं स्ट्रक्चर काय काढायचं आहे, तर सेंटरला बरोबर ऑक्सिजन काढायचं आहे आणि ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला काय अटॅच करायचा, क्रोमियम अटॅच करायचा. दोन्ही साईडला क्रोमियम, परत तिथे डबल बॉन्ड ओ, डबल बॉन्ड ओ, डबल बॉन्ड ओ, डबल बॉन्ड ओ. ह्या सेअरला सिंगल बॉन्ड ऑक्सिजन अटॅच करायचा, निगेटिव्ह चार्ज. सिंगल बॉन्डनं ऑक्सिजन ॲटम अटॅच करायचा, निगेटिव्ह चार्ज. अँड दिस इज कॉल्ड PDC. यालाच आपण काय म्हणतो, PDC असं म्हणतो. PDC म्हणजेच काय, पेरिडिनियम डायक्रोमेट. समजलं. PCC म्हणजे काय आणि PDC म्हणजे काय. PCC म्हणजे काय, पेरिडिनियम क्लोरोक्रोमेट आणि PDC म्हणजे काय, पेरिडिनियम डायक्रोमेट. हे नोट डाऊन करा आणि यांचं फंक्शन काय आहे ते आपण पाहूया. नोट डाऊन PCC अँड PDC. पहा झालं नोट डाऊन करून PCC अँड PDC. पहा PCC अँड PDC तर काय करतात हे पहा, 1 डिग्री अल्कोहोल म्हणजेच RCH2OH. RCH2OH कोणता अल्कोहोल आहे हा, तर हा आहे 1 डिग्री अल्कोहोल. जर आपण इथं PCC किंवा PDC यूज केलं तर काय होणार पहा, PCC किंवा PDC जर आपण यूज केलं तर काय होणार, हा एक हायड्रोजन रिमूव्ह होणार आणि आपल्याला फायनल कंपाऊंड कोणता मिळणार, RCHO मिळणार. आणि RCHO म्हणजेच काय, अल्डिहाइड. याचा अर्थ PCC किंवा PDC जर आपण यूज केलं तर प्रायमरी अल्कोहोलपासून आपल्याला फक्त काय मिळतो, अल्डिहाइड मिळतो. येते लक्षात, प्रायमरी अल्कोहोलपासून आपल्याला काय मिळतो, अल्डिहाइड. अल्डिहाइडचा परत ऑक्सिडेशन ॲसिडमध्ये होत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट काय करतात, अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन करतात आणि आपल्याला फायनल कंपाऊंड कोणता मिळतो, ॲसिड मिळतो. PCC किंवा PDC जर तुम्ही यूज केला तर काय होतं, PCC किंवा PDC जर तुम्ही यूज केला तर काय होतं, प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्जन हे अल्डिहाइडमध्ये होतं. अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन होत नाही. त्यानंतर सेकंडरी अल्कोहोल्स पहा, सेकंडरी अल्कोहोल्स RCHOH R-. दिस इज कॉल्ड सेकंडरी अल्कोहोल. हा कोणता अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ PCC और PDC. तर पहा हा एक H रिमूव्ह होणार, हा एक H रिमूव्ह होणार. C आणि O मध्ये काय तयार होणार, डबल बॉन्ड तयार होणार म्हणजेच RC डबल बॉन्ड O R-. अँड दिस इज कॉल्ड कीटोन. दिस इज कॉल्ड कीटोन. म्हणजे जर आपण सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग PCC और PDC तर काय तयार होतं, फायनल कंपाऊंड कीटोन. कीटोनचं परत ऑक्सिडेशन होत नाही, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट पण करत नाहीत आणि हा PCC PDC पण करत नाही. आणि त्यानंतर याच्यामध्ये आहे थर्ड टर्शियरी अल्कोहोल्स RC R-, R-OH. दिस इज 3 डिग्री अल्कोहोल. दिस इज टर्शियरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ PCC और PDC. यांची कॅपॅसिटीच नाही आहे टर्शियरी अल्कोहोलला ऑक्सिडाइज करायची. नो रिएक्शन, नो रिएक्शन. पहा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट पण आणि हे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट पण टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतात का, ऑक्सिडेशन करत नाहीत. नो रिएक्शन. नोट डाऊन. पहा झाले नोट डाऊन करून. पहा याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल्स तर याच्यामध्ये फर्स्ट आपण काय करूया, इम्पॉर्टंट नोट लिहा. इम्पॉर्टंट नोट. हां सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे इम्पॉर्टंट नोट. पहा याच्यामध्ये पॉईंट काय लिहायचं आपल्याला, PCC अँड PDC, PCC और PDC does not oxidize, does not oxidize, does not oxidize multiple bond, does not oxidize multiple bond, multiple bond. मल्टिपल बॉन्ड म्हणजे कोणते, मल्टिपल बॉन्ड याचा अर्थ कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. म्हणजे PCC असो किंवा PDC असो ते डबल बॉन्डचं कार्बन कार्बन डबल बॉन्डचं किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचं
ऑक्सिडेशन करत नाहीत, डज नॉट ऑक्सिडाइज कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड दॅट इज मल्टिपल बॉन्ड. येथे लक्ष सर्वांच्या पहा, हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, नोट डाऊन करायचं आहे. इम्पॉर्टंट नोट आपण काय लिहिले, PCC और PDC डज नॉट ऑक्सिडाइज कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. नोट डाऊन करून घ्या, इम्पॉर्टंट आहे. झालं नोट डाऊन करून. पहा याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया प्रायमरी अल्कोहोल्स. तर आपण याच्यामध्ये फर्स्ट पाहूया 1 डिग्री अल्कोहोल्स. 1 डिग्री अल्कोहोल्स. वन डिग्री अल्कोहोल्स. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहूया CH3CH2OH. हा अल्कोहोल कोणता आहे, तर हा अल्कोहोल आहे प्रायमरी अल्कोहोल आणि याचं IUPAC नेम आहे इथेनॉल. दिस इज इथेनॉल. पहा याच्यामध्ये आपण काय यूज करतो, आता PCC यूज करतोय. PCC. फायनल प्रोडक्ट कोणता मिळेल, ॲसिड मिळेल का अल्डिहाइड मिळेल, पटकन सांगा. अल्डिहाइड मिळेल. PCC आहे. CH2OH ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CHO. CH3CHO अल्डिहाइड, नॉट ॲसिड. येते लक्षात, अल्डिहाइड हा आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळेल. इथेनॉल ऑन ऑक्सिडेशन विथ PCC गिव्स इथेनॉल. इथेनॉल ऑन ऑक्सिडेशन विथ PCC टू गिव्स इथेनॉल. समजतंय. पुढे एक्झाम्पल सेकंड. पहा मी हा बॉन्डलाईन फॉर्म्युला दाखवतो आहे. बॉन्डलाईन फॉर्म्युला सर्वांनी करायचा आहे, कारण याच्यावरती आपल्याला जास्त क्वेश्चन विचारतात. PCC काय तर होईल, CH3CH2CH2OH आहे. CH2OH ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CHO. CH2OH group is converted into CHO. This is CHO. C double bond OH. This is called propanol. This is called propanol. This is called propanol and this is called propan 1 oil. Propan 1 oil. तुम्ही तर PDC पण लिहू शकता, PCC लिहा किंवा PDC लिहा, नो प्रॉब्लेम. पण याच्यामध्ये थर्ड आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, CH3CH डबल बॉन्ड CH CH2CH2OH PCC. याचा प्रोडक्ट कोणता असेल, याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. लक्ष, याच्यामध्ये काय आहे, डबल बॉन्ड. IUPAC नेम काय येणार, 1 2 3 4 5. किती कार्बन आहेत, 5. म्हणजे काय येणार, पेंट. डबल बॉन्ड आहे, 3 येणार, पुढे येणार EN, पुढे येणार 1 OL. पेंट 3EN 1 OL ऑन ऑक्सिडेशन विथ PCC. फक्त काय करायचं आपण, आता हे नंबरिंग मी रिमूव्ह करतोय. व्हेरी सिम्पल. CH2 ग्रुप पकडायचा आहे, CH2OH ग्रुप पकडायचा आहे. CH2OHचं कन्वर्जन फक्त कशामध्ये करायचं, CHO मध्ये करायचं. बाकीचं ॲज इट इज लिहायचं, CH3CH डबल बॉन्ड CH पुढे CH2. आता इथे मात्र काय तयार होईल, CHO तयार होईल, म्हणजे C डबल बॉन्ड OH. व्हेरी सिम्पल. येतं लक्षात, CH2OH इज कन्वर्टेड इंटू CHO. पहा डबल बॉन्ड ॲज इट इज, डबल बॉन्ड ॲज इट इज. समजतंय सर्वांना. PCC डबल बॉन्ड असो किंवा ट्रिपल बॉन्ड असो ऑक्सिडाइज करत नाही. याचा IUPAC नेम काय, दिस इज फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ. 5 कार्बन टर्म पेंट. पुढे डबल बॉन्ड आहे 3ENE. 3ENE अल्डिहाइड आहे ना. अल्डिहाइड असेल तर काय करतो आपण, ए रिमूव्ह करतो. त्या ठिकाणी आपण काय लिहितो, ए लिहितो. पेंट 3EnAl. येतं लक्षात. प्रायमरी अल्कोहोलचं आपण ऑक्सिडेशन केलं आहे बाय युझिंग PCC और PDC. प्रायमरी अल्कोहोल्स आर कन्वर्टेड इंटू अल्डिहाइड्स. डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड डज नॉट ऑक्सिडाइज. नोट डाऊन. झालं सर्वांचं नोट डाऊन करून. याच्यामध्ये आपण पाहूया सेकंडरी अल्कोहोल्स. सेकंड आहे सेकंडरी अल्कोहोल्स. सेकंडरी अल्कोहोलचं काय करायचं, आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे. पण याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. सेकंडरी अल्कोहोलचं CH3CHOH CH3. दिस इज सेकंडरी अल्कोहोल प्रोपॅन 2 OL. IUPAC नेम काय तर
प्रोपॅन टू ओएल ऑन ऑक्सिडेशन विथ PCC और PDC काय तयार होईल सांगा बरं. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय तयार होतं, केटोन तयार होतो. फक्त हा H आणि हा H फक्त रिमूव्ह करा. हे दोन्ही रिमूव्ह केल्यानंतर कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये काय तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल. म्हणजेच CH3C डबल बॉन्ड OCH3. याचं कॉमन नेम फेमस आहे ॲसिटोन. याचं IUPAC नेम काय, प्रोपॅनोन. याचा IUPAC नेम आहे प्रोपॅनोन. व्हेरी सिम्पल. प्रोपॅन टू ओएल ऑन ऑक्सिडेशन विथ PCC और PDC टू गिव्स प्रोपॅनोन. देन एक्झाम्पल सेकंड, बॉन्डलाईन फॉर्म्युला दिला आहे. सांग कंपाऊंड कोणता तयार होईल, ते PCC और PDC. फक्त इथं काय तयार होईल, कार्बन ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड तयार होईल, म्हणजेच केटोन तयार होईल. दिस इज प्रोडक्ट. IUPAC नेम कायचा, ब्युटॅन टू ONE. पाठीमागे आपण लिहिलं आहे ब्युटॅन टू ONE. देन थर्ड एक्झाम्पल, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. CH3CH डबल बॉन्ड CH CH2 CHOH CH3. दिस इज 2 डिग्री अल्कोहोल. पण या 2 डिग्री अल्कोहोलमध्ये काय आहे, डबल बॉन्ड आहे. ते नीट लक्ष ठेवा, डबल बॉन्ड आहे. पहा PCC किंवा आपण इथे काय करू शकतो, PDC. काय होणार पहा, फक्त याचं ऑक्सिडेशन होणार, हा H रिमूव्ह होणार, C आणि O मध्ये डबल बॉन्ड तयार होणार. बाकीचा पार्ट ॲज इट इज. पहा CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 पुढे काय येणार, C डबल बॉन्ड O CH3. इथे लक्षात सांगा. याचा IUPAC नेम काय, 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 हेग्ज. पुढे काय येणार, 1 2 3 4 4ला डबल बॉन्ड 4 EN 2 ONE. केटोन आहे हा हेक्स 4 EN 2 ONE. हेचं IUPAC नेम. समजलं सर्वांना. PCC PDC काय करतात, प्रायमरी अल्कोहोलचं आणि सेकंडरी अल्कोहोलचं. प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्जन अल्डिहाइडमध्ये करतात आणि सेकंडरी अल्कोहोलचं कन्वर्जन केटोनमध्ये करतात. डबल बॉन्ड असो किंवा ट्रिपल बॉन्डला डबल बॉन्ड असो किंवा ट्रिपल बॉन्ड असो त्याला अजिबात टच करत नाहीत. नोट डाऊन. झालं सर्वांचं लिहून. सेकंडरी अल्कोहोल्स आणि याच्यामध्ये लास्ट आहे 3 डिग्री अल्कोहोल्स. हां 3 डिग्री अल्कोहोल्स. 3 डिग्री अल्कोहोल्समध्ये आपण इथं एक्झाम्पल लिहितो आहे CH3C CH3 CH3OH. दिस इज 3 डिग्री अल्कोहोल. 2 मिथाइल प्रोपॅन टू OL ऑन ऑक्सिडेशन विथ PCC और PDC. काय लिहिणार, नो रिएक्शन. टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करत नाहीत, नो रिएक्शन. व्हेरी सिम्पल. नोट डाऊन. आता आपण कोणते पॉईंट कंप्लीट केले, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री बाय युजिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट ॲज वेल ॲज माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. आता त्याच्यावरच आपण काही क्वेश्चन सॉल्व करूया. पहा याच्यामध्ये मी एक तुम्हाला क्वेश्चन देतो आहे. पहा क्वेश्चन काय आहे, फक्त आपल्याला काय लिहायचे आहेत, प्रोडक्ट लिहायचे आहेत. दिस इज सायक्लोपेंटेन OH. PCC K2 Cr2O7H+. तर इथे कोणते प्रोडक्ट तयार होतील ते फक्त लिहायचं आहे. फक्त मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं बघा, पॉईंट पकडायचा. कोणता अल्कोहोल आहे ते आधी आयडेंटिफाय करायचं. अल्कोहोल सांगा 1 डिग्री आहे, 2 डिग्री आहे का 3 डिग्री आहे, पटकन सांगा. OH ग्रुप अटॅच टू दिस कार्बन अटॉम. दिस इज CH2. 2 लाइनेशन मीन्स CH2. CH2OH. दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. 1 डिग्री अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ PCC. कन्वर्जन कशामध्ये होणार, CHO मध्ये होणार. कन्वर्जन कशामध्ये होणार, CHO. PCC असेल तर प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्जन तो कशामध्ये करतो, अल्डिहाइडमध्ये करतो. म्हणजे इथे काय तयार होणार, CHO तयार होणार. म्हणजे आपल्याला इथे जो प्रोडक्ट मिळेल तो प्रोडक्ट आपला कोणता मिळेल पहा. इथे जो आपल्याला प्रोडक्ट मिळेल तो कोणता मिळेल, CHO. फक्त काय CH2OH ग्रुप इज कन्वर्टेड इनटू CHO. व्हेरी सिम्पल. काय याच्यामध्ये लक्ष ठेवायची गरज आहे का, काहीच नाही.
जर तुम्ही जास्तीत जास्त एक्झाम्पल जर सॉल्व केले तर तुमचं ॲटोमॅटिक हे लक्षात राहणार आहे. PCC PDC जर असेल तर काय होतं, 1 डिग्री अल्कोहोल इज कन्वर्टेड इंटू CHO. व्हेरी सिम्पल. हां, इथे काय CH2H म्हणजे 1 डिग्री अल्कोहोल. हा कोणता ऑक्सिडायझिंग एजंट आहे? दिस इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असेल तर CH2OHचं कन्वर्जन कशामध्ये होतं? पटकन सांगा. CH2OH इज कन्वर्टेड इंटू COOH. फर्स्ट ॲल्डेडमध्ये होतं आणि नंतर COH मध्ये. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल असेल आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जर दिलेला असेल तर फायनल प्रॉडक्ट आपल्याला कोणता मिळतो? ॲसिड मिळतो, COOH. पाठ्यामागे आपण पाहिलं आहे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जर दिला तर काय होतं, प्रायमरी अल्कोहोलचं फर्स्ट कन्वर्जन अल्डेडमध्ये होतं आणि अल्डेडचं परत कन्वर्जन कशामध्ये होतं? ॲसिडमध्ये होतं. व्हेरी सिम्पल. PCC असेल तर अल्डेडला स्टॉप करायचे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट दिला असेल तर ॲसिडला स्टॉप करायचे. समोर सरांना नोट डाऊन. हां, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन काय दिलं आपल्याला? तर अल्कोहोल दिलेला आहे आणि आपल्याला 2 ऑक्सिडायझिंग एजंट दिलेले आहेत, PCC आणि K2Cr2O7H+ ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. अल्कोहोल दिलेलं तुम्हाला. अल्कोहोल तुम्हाला कोणताही देऊ द्या, कंपाऊंड तुम्हाला कोणताही देऊ द्या, फक्त आपण त्याचं मूळ पकडायचं आहे. जर त्याचा आपण बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर केलं ना तर आपल्याला अल्कोहोल कोणताही देऊ द्या त्याचं ऑक्सिडेशन आपल्याला इझिली करता येतं. आलं लक्षात? तर पाठीमागं आपण हेच सर्व पाहत आलेलं आहे. फक्त अल्कोहोल आयडेंटिफाय करा. कोणता अल्कोहोल आहे पहा. हा अल्कोहोल कोणता आहे सांगा. CH2OH आहे. CH2OH म्हणजे अल्कोहोल कोणता? हा प्रायमरी अल्कोहोल. हा अल्कोहोल कोणता आहे? OH ग्रुप. कोणत्या कार्बन अटॅमला अटॅच आहे? 2 डिग्री कार्बन अटॅमला अटॅच आहे. त्यामुळे हा कोणता अल्कोहोल आहे? 2 डिग्री अल्कोहोल आहे. हा कोणता आहे सांगा. OH ग्रुप इज अटॅच टू 3 डिग्री कार्बन ॲटम. पहा, हा कार्बन ॲटम 3 कार्बन ॲटमला अटॅच आहे. 1, 2 and 3 and therefore this is 3 डिग्री अल्कोहोल. पहा, आपल्याला फर्स्ट ऑक्सिडेशन करायचं आहे बाय युजिंग PCC. आता याच्यामध्ये 3ही अल्कोहोल आहेत, 1 डिग्री, 2 डिग्री अँड 3 डिग्री अल्कोहोल. PCC काय करतो? 1 डिग्री अल्कोहोलचं कन्वर्जन अल्डेडमध्ये करतो, 2 डिग्री अल्कोहोलचं कन्वर्जन कीटोनमध्ये करतो, 3 डिग्रीला तो टच म्हणजे 3 डिग्रीचा अल्कोहोल तो करत नाही, रेजिस्टंट टू ऑक्सिडेशन. 3 डिग्री अल्कोहोल म्हणजे PCC फक्त काय करणार? 1 डिग्री आणि 2 डिग्रीचंच ऑक्सिडेशन करणार, 3 डिग्रीचं ऑक्सिडेशन तो करणार नाही. म्हणजे सांग 1 डिग्री अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये होईल? व्हेरी सिम्पल. याच्यामध्ये काही लक्ष ठेवायचं गरज नाही आहे तुम्हाला. 1 डिग्री अल्कोहोल इज कन्वर्टेड इंटू CHO. PCC आहे ना, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. 1 डिग्री अल्कोहोल इज कन्वर्टेड इंटू CHO. हा अल्कोहोल कोणता आहे? 2 डिग्री. इथला एक H काढा, इथला एक H काढा. C आणि O मध्ये काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. इथे काय तयार होईल? डबल बॉन्ड O तयार होईल. कीटोन तयार झाला. पुढे 3 डिग्री अल्कोहोल आहे, हा ॲज इट इज राहणार ना, हा ॲज इट इज राहणार. याचं तो ऑक्सिडेशन करणार पण नाही आहे, हा ॲज इट इज राहणार. इथे सरांच्या लक्षात तर आपल्याला फर्स्ट इथे प्रोडक्ट आपल्याला हा मिळेल. इथे काय मिळेल पहा. दिस इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असेल तर काय करतो? प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्जन ॲसिडमध्ये करतो, सेकंडरीचं कीटोनमध्ये करतो, सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कीटोनमध्ये करतो आणि टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन तो करत नाही. व्हेरी सिम्पल. हा कोणता अल्कोहोल आहे? प्रायमरी अल्कोहोल आहे. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि त्यामुळे याचं ऑक्सिडेशन कशामध्ये होणार? तर COOH मध्ये होणार. कारण अल्डेडचं ऑक्सिडेशन तो परत कशामध्ये करतो? ॲसिडमध्ये करतो. व्हेरी सिम्पल. इथे काय तयार झाले? CHO आणि इथे काय तयार झाले? COOH. दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन PCC अँड ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. व्हेरी सिम्पल आहे. इथे कोणता अल्कोहोल आहे? सेकंडरी अल्कोहोल आहे. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन तो कशामध्ये करतो? कीटोनमध्ये करतो. दिस इज कीटोन. टर्शियरी अल्कोहोल आहे, हा टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतो का? करत नाही आहे. त्यामुळे हे ॲज इट इज लिहायचं OH. व्हेरी सिम्पल. समजलं? खूप सिम्पल आहे. PCC आणि ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. पहा नेक्स्ट एक्झाम्पल. अल्कोहोल कोणत्या आधी सांगा. हे अल्कोहोल कोणता आहे? OH ग्रुप कोणत्या कार्बन अटॅमला अटॅच आहे? 2 डिग्री कार्बन अटॅमला अटॅच आहे. त्यामुळे अल्कोहोल कोणता आहे? सेकंडरी अल्कोहोल. पण याच्यामध्ये काय आता? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. PCC काय करतो? PCC काय करतो? सेकंडरी अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये करतो? कीटोनमध्ये करतो. तो डबल बॉन्ड असो किंवा ट्रिपल बॉन्ड असो त्याला टच अजिबात करत नाही. डबल बॉन्ड ॲज इट इज राहणार. मग सांग हा सेकंडरी अल्कोहोल आहे, फक्त इथं काय तयार होईल? C डबल बॉन्ड O तयार होईल. म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल इथे? तर इथे आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. डबल बॉन्ड ॲज इट इज तो टच पण करत नाही आहे. C डबल बॉन्ड. दिस इज प्रोडक्ट PCC. येते समज सर्वांना. म्हणजे या कंपाऊंडचं ऑक्सिडेशन केलं तर बायझिंग PCC आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. बायझिंग KMnO4H+. हा काय आहे? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅग्नेट हा काय आहे? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. नीट लक्ष द्या. ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅग्नेट
पोटॅशियम परमॅंगनेट हा काय आहे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट काय करतो कार्बन कार्बन डबल बॉन्डसुद्धा काय करतो ऑक्सिडाइज करतो पहा कार्बन कार्बन डबल बॉन्ड काय करतो तो ऑक्सिडाइज करतो म्हणजे सांग कंपाऊंड काय तयार होईल पहा हा काय आहे सेकंडरी अल्कोहोल तो करणारच ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट किंवा पोटॅशियम परमॅंगनेट काय करेल सेकंडरी अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये करेल तो कीटोनमध्ये करेल ना दिस इज C+O येते लक्षात पहा हा पण काय करतो तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिडाइज करतो कार्बन कार्बन डबल बॉन्ड पण काय करतो तो ऑक्सिडाइज करतो पहा हे किती लायनेशन आहे सांगा तर हे आहे 3 लायनेशन म्हणजे काय असतं सांगा CH इथे पण काय आहे 3 लायनेशन म्हणजे काय असतं CH पहा हा डबल बॉन्ड काय होतो तो ब्रेक करतो हा डबल बॉन्ड काय करतो तो ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळं तो ब्रेक करतो पहा इकडे काय करायचं 2 ऑक्सिजन ॲड करायचे इकडे 2 ऑक्सिजन ॲड करायचे किंवा आधी एक ऑक्सिजन ॲड करा पहा डबल बॉन्डमधून डायरेक्ट काय करायचे एक काट मारायची इकडे एक ऑक्सिजन ॲड करा इकडे एक ऑक्सिजन ॲड करा काय तयार झालं सांगा बरं इथे तयार झालं CHO इथे तयार झालं CHO हे CH2 हे CH2 ॲज इट इज हा पण CH2 ॲज इट इज 1 2 3 3 CH2 पुढे सिंगल बॉन्ड काय CHO सिंगल बॉन्ड काय CHO पण हे अल्डिहाइड तयार झाले ना हा ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट आहे तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट अल्डिहाइडला रिएक्शन स्टॉप करतात का नाहीत करत तर त्यांचं कन्वर्जन ते कशामध्ये करतात ॲसिडमध्ये करतात त्यामुळे CHOचं कन्वर्जन हे कशामध्ये करायचं COOH इथे काय करायचं COOH and this is product very simple secondary alcohol is converted into ketone and carbon carbon double bond is converted into COH very simple समजले सर्वांना नोट डाऊन करा पहा आता आपण काय पाहिलं ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स बाय युजिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट ॲज वेल ॲज माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट तर आत्ता आपण पाहतोय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स बाय युजिंग कॉपर ॲट 300 डिग्री सेल्सिअस 300 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन तर 573 केल्विन तर कॉपर ॲट 573 केल्विनसुद्धा आपण काय करू शकतो अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी यूज करू शकतो पहा याच्यामध्ये काय होतं पहा प्रायमरी अल्कोहोल पहा याच्यामध्ये काय होतं प्रायमरी अल्कोहोल जो आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं पहा प्रायमरी अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग कॉपर ॲट 573 केल्विन तर कन्वर्जन कशामध्ये होतं अल्डिहाइडमध्ये होतं काय होतं अल्डिहाइडमध्ये होतं आणि इथे जी रिएक्शन होते ती रिएक्शन कोणती होते डिहायड्रोजिनेशन कोणती रिएक्शन होते इथं डिहायड्रोजिनेशन याचा अर्थ काय तर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन DE म्हणजेच काय रिमूव्हल पुढचा वर्ड कोणता आहे हायड्रोजन त्यामुळे आपण डिहायड्रोजिनेशनची डेफिनेशन आपण काय सांगू शकतो रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे जर आपण 1 डिग्री अल्कोहोल घेतला आणि त्याला जर आपण हीट केलं 573 केल्विनला इन प्रेझेन्स ऑफ कॉपर तर कन्वर्जन कशामध्ये होतं अल्डिहाइडमध्ये होतं फक्त याच्यामधून काय रिमूव्ह होतात हायड्रोजन फक्त रिमूव्ह होतात म्हणून आपण ह्या रिएक्शनला काय म्हणतो डिहायड्रोजिनेशन असं म्हणतो त्यानंतर जर आपण इथे सेकंडरी अल्कोहोल घेतला कोणता अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल जर आपण इथे सेकंडरी अल्कोहोल घेतला आणि याला जर आपण हीट केलं ॲट 573 केल्विन इन प्रेझेन्स ऑफ कॉपर तर सेकंडरी अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये होतं कीटोनमध्ये होतं सेकंडरी अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये होतं कीटोनमध्ये होतं आणि इथेही कोणती रिएक्शन होते डिहायड्रोजिनेशन रिएक्शन होते डिहायड्रोजिनेशन आलं लक्षात तर सेकंडरी अल्कोहोलला जर आपण हीट केलं कॉपरसोबत ॲट 573 केल्विन तर कन्वर्जन कशामध्ये होतं कीटोनमध्ये होतं फक्त हायड्रोजन रिमूव्ह होतात म्हणजेच डिहायड्रोजिनेशन रिएक्शन होते त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे 3 डिग्री अल्कोहोल पहा थर्ड आहे 3 डिग्री अल्कोहोल जर आपण 3 डिग्री अल्कोहोलला जर आपण हीट केलं ॲट 573 केल्विन इन प्रेझेन्स ऑफ कॉपर तर इथे आपल्याला जो कंपाऊंड मिळतो तो कंपाऊंड आपल्याला कोणता मिळतो अल्किन नीट लक्षात ठेवा इथे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळतो अल्किन मिळतो आणि येथे डिहायड्रोजिनेशन रिएक्शन होत नाही तर इथे कोणती रिएक्शन होते डिहायड्रेशन रिएक्शन होते डिहायड्रेशन तर डिहायड्रेशन म्हणजे काय तर रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड डिहायड्रेशन समजले सर्वांना प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर अल्डिहाइड
सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर कीटोन आणि टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर काय मिळतो आपल्याला, टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर काय मिळतो आपल्याला, अल्किन मिळतो. इथं मात्र रिएक्शन कोणते होते, डिहायड्रेशन रिएक्शन होते. समजले सर्वांना हे. पहा आपल्याला 1 डिग्रीपासून अल्डिहाइड मिळाला, 2 डिग्रीपासून कीटोन मिळाला, 3 डिग्रीपासून अल्किन मिळाला. याचाच अर्थ आपण ह्या रिएक्शनचा उपयोग कशासाठी करू शकतो, 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री अल्कोहोल डिस्टिंग्विश करण्यासाठी. This reaction can be used to distinguish between 1 degree, 2 degree and 3 degree alcohol. इम्पॉर्टंट पॉईंट आहे. याच्यामध्ये आपण नोट लिहितोय. पहा नोट. तर आपण नोट काय लिहितोय पहा, दिस रिएक्शन नोट, दिस रिएक्शन can be used, this reaction can be used to distinguish between, this reaction can be used to distinguish between 1 degree, 2 degree and 3 degree alcohols. 1 degree, 2 degree and 3 degree alcohols. ह्या रिएक्शनचा उपयोग आपल्याला कशासाठी करता येतो, तर 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री अल्कोहोल डिस्टिंग्विश करण्यासाठी. ज्या अल्कोहोलपासून अल्डिहाइड तयार होईल तो अल्कोहोल निश्चित कोणता असणार आहे, प्रायमरी. ज्या अल्कोहोलपासून आपल्याला अल्किन मिळेल तो अल्कोहोल असेल टर्शियरी अल्कोहोल. ज्या अल्कोहोलपासून, ज्या कंपाऊंडपासून आपल्याला कीटोन मिळेल निश्चितच तो अल्कोहोल कोणता असणार आहे, सेकंडरी अल्कोहोल असणार आहे. याचा अर्थ 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री अल्कोहोल्स आपण डिस्टिंग्विश करू शकतो ह्या रिएक्शननं. नोट डाऊन. हां झाले सर्वांचं नोट डाऊन करून. पहा याचे काय आपण एक्झाम्पल्स पाहूया. 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री अल्कोहोलचं एक्झाम्पल. हां याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया. तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे 1 डिग्री अल्कोहोलचं CH3 CH2OH. दिस इज 1 डिग्री अल्कोहोल. कोणतं अल्कोहोल आहे हा, 1 डिग्री अल्कोहोल. IUPAC नेम कायचं, इथॅनॉल. जर आपण याला कॉपरसोबत हीट केलं ॲट 573 केल्विन किंवा डिग्री सेल्सिअसमध्ये पण लक्ष ठेवा 300 डिग्री सेल्सिअस, 573 केल्विनला जर आपण हीट केलं तर काय होणार, CH2OH ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CHO. फक्त डिहायड्रोजिनेशन करायचं म्हणजे एक H हा रिमूव्ह करायचा, एक H हा रिमूव्ह करायचा. त्यामुळे काय होणार, C आणि Oमध्ये डबल बॉन्ड तयार होईल आणि त्यामुळे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल, CH3CHO अल्डिहाइड मिळेल. अँड दिस इज कॉल्ड इथॅनॉल. पाठीमागं आपण बऱ्याच वेळेस याचं IUPAC नेम लिहिलेलं आहे, त्यामुळे मी इथं IUPAC नेम लिहित नाही आहे. याचं IUPAC नेम काय आहे, इथॅनॉल आहे. समजते सर्वांना. इथॅनॉल ऑन हिटिंग विथ कॉपर ॲट 573 केल्विन टू गिव्स इथॅनॉल. प्रायमरी अल्कोहोल इज कन्वर्टेड इंटू अल्डिहाइड. त्यानंतर आपण याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल पाहूया. सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे CH3 CHOH CH3. दिस इज 2 डिग्री अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ कॉपर ॲट 573 केल्विन. पहा काय तयार होईल इथे, डिहायड्रोजिनेशन करा. 1 डिग्री आणि 2 डिग्रीमध्ये काय करायचं, डिहायड्रोजिनेशन, हायड्रोजन रिमूव्ह करायचे. एक H हा रिमूव्ह होणार, एक H हा रिमूव्ह होणार. त्यामुळे C आणि Oमध्ये डबल बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला कंपाऊंड मिळेल CH3C डबल बॉन्ड O CH3. याचं IUPAC नेम काय येणार, प्रोपॅनोन. येते लक्षात, प्रोपॅनोन. कीटोन तयार झाला. आणि याच्यामध्ये थर्ड आहे टर्शियरी अल्कोहोल. टर्शियरी अल्कोहोलचं एक्झाम्पल पहा, CH3CH3OH. दिस इज टर्शियरी अल्कोहोल, टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल ऑन हिटिंग विथ कॉपर ॲट 573 केल्विन. काय तयार होईल इथे, तर इथे काय करायचं, डिहायड्रेशन करायचं. डिहायड्रेशन म्हणजे काय, तर वॉटर रिमूव्ह करायचं. कसा वॉटर रिमूव्ह करणार, पाठीमागं आपण पाहिलं आहे. पहा ह्या कार्बनचा OH रिमूव्ह करायचा म्हणजे हा अल्फा कार्बन आहे ना. दिस इज कॉल्ड अल्फा कार्बनडम, दिस इज कॉल्ड बीटा कार्बनडम. अल्फाचा OH, बेटाचा H रिमूव्ह करा. हा H आणि हा OH काय रिमूव्ह होणार, H2O रिमूव्ह होणार. अँड दिस इज कॉल्ड डिहायड्रेशन, दिस इज कॉल्ड डिहायड्रेशन. मग काय शिल्लक राहिलं पाहिजे, इथं राहिलं C आणि इथं राहिलं CH2. C आणि CH2च्या मध्ये काय तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल म्हणजे CH3 CH3 डबल बॉन्ड
CH2 आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. दिस इज कॉल्ड अल्किन. कोणता अल्किन हा? आयसोब्युटिलीन. पहा इथे काय झालेलं आहे, हायड्रोजन रिमूव्ह झालेले आहेत H2. इथे पण काय झालेलं आहे, H2 रिमूव्ह झालेला आहे. याला आपण काय म्हणतो, डिहायड्रोजनेशन. याला आपण काय म्हणतो, डिहायड्रोजनेशन. याला आपण काय म्हणतो, डिहायड्रेशन असं म्हणतो. आलं लक्षात? 1 डिग्रीचं डिहायड्रोजनेशन, 2 डिग्रीचं डिहायड्रोजनेशन, 3 डिग्रीचं डिहायड्रेशन. प्रायमरी अल्कोहोलपासून अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोलपासून कीटोन आणि टर्शियरी अल्कोहोलपासून अल्किन. नोट डाऊन. आता आपण काय पाहिलं, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल बाय युजिंग कॉपर ॲट 573 केल्विन. आता आपण पाहतोय एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो म्हणजे कोणता, ऑक्सिडेशन ऑफ कीटोन. पाठीमागं आत्तापर्यंत आपण काय सांगत आलो आहे की कीटोनचं ऑक्सिडेशन होत नाही, पण कीटोनचं ऑक्सिडेशन फिगरस कंडिशनला होतं. काय सांगतो पहा मी, कीटोनचं ऑक्सिडेशन होतं अंडर फिगरस कंडिशन. पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट काय लिहितोय, केटोन्स आर. पहा फर्स्ट पॉईंट, केटोन्स आर जनरली ऑक्सिडाइज. केटोन्स आर जनरली ऑक्सिडाइज. केटोन्स आर जनरली ऑक्सिडाइज अंडर फिगरस कंडिशन. अंडर फिगरस कंडिशन केटोनचं ऑक्सिडेशन होतं. हा पण नीट लक्ष ठेवा. केटोन्स आर जनरली ऑक्सिडाइज अंडर फिगरस कंडिशन. मग तुम्हाला हे माहीत पाहिजे की फिगरस कंडिशन म्हणजे काय. तर फिगरस कंडिशन म्हणजे काय पहा, आपण ते ब्रॅकेटमध्ये लिहूया. फिगरस कंडिशन. तर फिगरस कंडिशन म्हणजे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट प्लस हाय टेम्परेचर म्हणजे कीटोनचं ऑक्सिडेशन कधी होतं, जर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग दिलं असेल आणि प्लस त्याच्यासोबत हाय टेम्परेचर जर दिलं असेल तर याचा अर्थ कीटोनचं सुद्धा ऑक्सिडेशन होतं. काय सांगतो मी, कीटोनचं ऑक्सिडेशन फिगरस कंडिशन होतं, नॉर्मल कंडिशनला होत नाही, फिगरस कंडिशनला होतं. आणि फिगरस कंडिशन म्हणजे काय, तर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट प्लस त्याच्यासोबत काय देतात, हाय टेम्परेचर. याचा अर्थ तिथं कीटोनचं ऑक्सिडेशन करायचं आहे. आलं लक्षात? पहा कीटोनचं ऑक्सिडेशन करण्यासाठी एक आपल्याला रूल यूज करावा लागतो आणि तो रूल म्हणजे कोणता आहे, पोपॉफचा रूल. कोणता रूल आहे, पोपॉफचा रूल. पहा पोपॉफचा रूल हा NCERTमध्ये आपल्याला दिलेला नाही. तर हा रूल काय सांगतो पहा, हा रूल सांगतो ड्युरिंग ऑक्सिडेशन ऑफ कीटोन, ड्युरिंग ऑक्सिडेशन ऑफ केटोन्स, केटो ग्रुप. केटो म्हणजेच कोणता सांगा, तर C+O ग्रुप. येते लक्षात, C+O ओला आपण काय म्हणतो, केटो ग्रुप म्हणतो, किंवा यालाच आपण काय म्हणतो, ऑक्झो ग्रुप पण म्हणतो, किंवा यालाच आपण काय म्हणतो, कार्बोनिल ग्रुप पण म्हणतो. पहा C+O ओला काय काय म्हणतात, केटो ग्रुप म्हणतात, ऑक्झो ग्रुप म्हणतात, कार्बोनिल ग्रुप पण म्हणतात. ड्युरिंग ऑक्सिडेशन ऑफ केटॉन्स, केटो ग्रुप, कारण केटोनमध्ये काय असणार आहे, C+O असणार आहे. केटो ग्रुप इज ऑलवेज विथ स्मॉलर अल्काइल ग्रुप. जेव्हा केटोनचं ऑक्सिडेशन होतं तेव्हा हा जो केटो ग्रुप आहे तो केटो ग्रुप कोणत्या अल्काइल सोबत राहतो, तर कोणत्या अल्काइल ग्रुप सोबत राहतो, तर स्मॉलर अल्काइल ग्रुप सोबत राहतो. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण केटोनचं फिगरस कंडिशनला ऑक्सिडेशन करतो तेव्हा केटो ग्रुप हा नेहमी कुणासोबत ठेवायचा, तर स्मॉलर अल्काइल ग्रुप सोबत ठेवायचा आणि ऑक्सिडेशन करायचं. आणि ह्या रिएक्शनचे प्रोडक्ट कोणते असतात, नेहमी ॲसिड असतात. कोणते प्रोडक्ट असतात, ॲसिड असतात. ह्या रिएक्शनचे जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट कोणते आहेत, तर इथे आपल्याला जे प्रोडक्ट मिळतात ते कोणते मिळतात, तर कार्बोक्झिलिक ॲसिड. कोणते प्रोडक्ट आहेत, तर कार्बोक्झिलिक ॲसिड. म्हणजे केटोनचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर कंपाऊंड कोणते तयार होतो, केटोन तयार होतो. आपण एक्झाम्पल पाहूया, 2 एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल. पहा इथं फर्स्ट एक्झाम्पल येतो आहे CH3 C+O CH2 CH3. दिस इज केटोन, राईट. C+O आणि त्याच्या दोन्ही साईडला काय आहेत, अल्काइल ग्रुप आहेत. आता नीट पहा, याचं IUPAC नेम काय लिहिता येईल, ब्युटॅन टू ONE लिहिता येईल.
इथं ना सर्वांच्या लक्षात याचा IUPAC नेम काय ब्युटॅन्टो ONA. ठीक आहे, मी इथं लिहितोच ब्युटॅन्टो ONA. ब्युटॅन्टो ONA. 1 2 3 4 ब्यूट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE आणि सेकंड कार्बन ॲटमला C डबल बॉन्ड O आहे त्यामुळे 2NE ब्युटॅन्टो ONA. आता मला सांगा हा काय आहे C डबल बॉन्ड O ग्रुप आहे. C डबल बॉन्ड Oच्या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला बघा काय आहेत अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ना. C डबल बॉन्ड Oच्या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला काय आहेत अल्काइल ग्रुप आहेत. ह्या अल्काइल ग्रुपमध्ये कार्बन ॲटम किती सांगा 2 कार्बन ॲटम आणि ह्या अल्काइल ग्रुपमध्ये कार्बन ॲटम किती आहे 1 कार्बन ॲटम आहे. म्हणजे स्मॉलर अल्काइल ग्रुप कोणता झाला ज्याच्यामध्ये कमी कार्बन ॲटम. ज्या अल्काइल ग्रुपमध्ये कमी कार्बन ॲटम तो अल्काइल ग्रुप स्मॉलर. याचा अर्थ इथे मिथाइल ग्रुप काय झाला स्मॉलर झाला कारण त्याच्यामध्ये एकच कार्बन ॲटम आहे. मग मला सांगा कीटो ग्रुप तुम्ही कोणत्या अल्काइल ग्रुपसोबत ठेवणार सांगा. कीटो ग्रुप तुम्ही कोणत्या अल्काइल ग्रुपसोबत ठेवणार येते लक्षात. तर हा काय झाला आपला स्मॉलर. तर हा स्मॉलर आहे आणि हा आपला लार्जर आहे येते लक्षात. तर हा आपला काय आहे लार्जर आणि हा आपला काय आहे स्मॉलर आहे. तर हा जो कीटो ग्रुप आहे ऑक्सिडेशन करताना तुम्ही काय करणार तर हा जो कीटो ग्रुप आहे तो नेहमी याच्यासोबत ठेवायचा. कोणासोबत ठेवायचा तर या CH3 सोबत ठेवायचा कारण तो कसा आहे स्मॉलर आहे. म्हणजे तुम्हाला कोणता बॉन्ड ब्रेक करावा लागेल सांगा. हा बॉन्ड ब्रेक करावा लागेल का हा बॉन्ड ब्रेक करावा लागेल. तर तुम्हाला हा बॉन्ड ब्रेक करावा लागेल की जेणेकरून C डबल बॉन्ड O हा कोणासोबत राहणार CH3 सोबत राहणार स्मॉलर अल्काइल ग्रुपसोबत राहणार. आलं लक्षात. आता फिगरस कंडिशन मी इथे लिहितोय. फिगरस कंडिशन म्हणजे कोणते सांगितलं आहे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. इथे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लिहितोय मी KMNO4H प्लस प्लस अजून काय लिहितो मी हाय टेम्परेचर म्हणजे हीट करतोय मी इथं येते लक्षात हीट करतोय. आणि काय करायचं प्रोडक्ट कोणता लिहायचा आहे कार्बोक्सिलिक ॲसिड लिहायचा आहे. व्हेरी सिम्पल. ह्या साईडला कार्बन ॲटम किती सांगा. ह्या साईडला कार्बन ॲटम किती आहेत 2 कार्बन ॲटम आहेत. तर 2 कार्बन ॲटम असणारा ॲसिड लिहायचा. 2 कार्बन ॲटम असणारा ॲसिड 2 कार्बन ॲटम असणारा ॲसिड कोणता आहे CH3 CH3 पुढे COOH हा झाला 2 कार्बन ॲटम असणारा ॲसिड. कारण ह्या साईडला कार्बन ॲटम किती आहेत 2 1 2 ॲसिड तयार झाला 2 कार्बन ॲटम असणारा. राईट साईडला कार्बन ॲटम किती आहेत 1 2 2 कार्बन ॲटम आहेत आणि त्यामुळे इथे काय तयार होणार 2 कार्बन ॲटम असणारा ॲसिड तयार होणार. कारण राईट साईडला पण कार्बन ॲटम किती 2 आणि त्यामुळे इकडे काय तयार होणार 2 कार्बन ॲटम असणारा ॲसिड तयार होणार. व्हेरी सिम्पल. आता हा कोणता आहे इथेनॉइक ॲसिड. हा कोणता आहे इथेनॉइक ॲसिड. त्यामुळे तुम्ही असं सेपरेट पण लिहू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही असं पण लिहू शकता ना. हे तुम्ही असं पण लिहू शकता. किती तयार झाले सांगा हे 2 इथेनॉइक ॲसिड तयार झाले. दिस इज कॉल्ड इथेनॉइक ॲसिड. याचं IUPAC नेम काय येणार इथेनॉइक ॲसिड. समजते का सर्वांना. अँड दिस इज कॉल्ड पॉपअप रूल. ड्युरिंग ऑक्सिडेशन ऑफ कीटोन कीटो ग्रुप that is C double bond O group is always with smaller alkyl group. तर हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल नोट डाऊन करा. मी तुम्हाला सेकंड एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी देतोय. नोट डाऊन. झालं सर्वांचं लिहून. याच्यामध्ये मी तुम्हाला सेकंड एक्झाम्पल देतोय. बॉन्डलाईन फॉर्म्युलामध्ये देतोय. बॉन्डलाईन फॉर्म्युला एक्झाम्पल सेकंड KMNO4 ॲसिडिक KMNO4 प्लस हीट करायचं ऑक्सिडेशन. दिस इज कीटोन C डबल बॉन्ड O. इथं प्रोडक्ट कोणते मिळतील लिहिले सर्वांनी प्रोडक्ट लिहू मी. C डबल बॉन्ड Oच्या राईट साईडला किती कार्बन ॲटम आहेत 2 2 कार्बन ॲटम असणारा अल्काइल ग्रुप CH2 CH3 इथाइल आहे. इकडे काय CH2 CH3 इथाइल आहे. स्मॉलर कोणतं आहे दोन्ही सेम आहेत ना. स्मॉलर कोणते आहेत दोन्ही सेम आहेत. त्यामुळे आपण कोणताही एक बॉन्ड ब्रेक करू शकतो. आलं लक्षात. साधा ह्या साईडला कार्बन ॲटम किती आहेत 1 2 3 3 कार्बन ॲटम आहेत. 3 कार्बन ॲटम असणारा ॲसिड लिहायचं CH3 CH2 COOH. दिस इज ॲसिड. राईट साईडला कार्बन ॲटम किती राहिले 1 2 2 कार्बन ॲटम 2 कार्बन ॲटम असणारा ॲसिड कोणता CH3 COOH आहे. हा कोणता ॲसिड आहे दिस इज कॉल्ड प्रोपॅनोइक ॲसिड 3 कार्बन ॲटम असणारा. अँड दिस इज कॉल्ड इथॅनोइक ॲसिड. दिस इज कॉल्ड इथॅनोइक ॲसिड. समजलं सर्वांना. व्हेरी सिम्पल आहे.
पॉपअप रूल, नोट डाऊन. अदर ऑक्सिडायझिंग एजंट की जे आपल्याला NCERTमध्ये दिलेले नाही आहेत. अदर ऑक्सिडायझिंग एजंट कोणकोणते आहेत? तर सुवर्ण ऑक्सिडेशन आहे, सेकंड आहे जोन्स रिएजंट आणि थर्ड आहे कोलिन्स रिएजंट. अजून एक आहे MnO2 मॅंगनीज डायऑक्साईड. तर या तिन्हींचं फंक्शन एक आहे, त्यामुळे बोर्डवरती मी हे तीनच फक्त लिहिलेत. MnO2 नंतर मी तुम्हाला देतोय. याच्यामध्ये फर्स्ट काय आहे? सुवर्ण ऑक्सिडेशन. तर सुवर्ण ऑक्सिडेशनमध्ये ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे रिएजंट काय काय DMSO. DMSO म्हणजे काय सांगा? डाय मिथाइल सल्फॉक्साईड. हे आपण कुठे पाहिलं तर DMSO. SN2 रिएक्शनमध्ये पाहिलं तर DMSO. अप्रोटेक सॉल्वंट आहे, अप्रोटेक सॉल्वंट DMSO डायमिथाइल सल्फॉक्साईड. हेच अजून कसं लिहितात डायमिथाइल सल्फॉक्साईड. तर 2 मिथाइल ग्रुप Me2S डबल बॉन्ड O, Me2S डबल बॉन्ड O. दिस इज कॉल्ड डायमिथाइल सल्फॉक्साईड. सल्फरला ऑक्सिजन अटॅच आहे डबल बॉन्डनं आणि ह्या सल्फरला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत COCl ट्वाईस आणि C2H5 थ्राईस N. तर C2H5 किती आहेत? 3 आहेत, म्हणून याला आपण काय म्हणतो? ट्राय इथाइल अमाइन. C2H5 थ्राईस N म्हणजेच काय? ट्राय इथाइल अमाइन. दिस इज रिएजंट इन सुवर्ण ऑक्सिडेशन. सेकंड काय? जोन्स रिएजंट. जोन्स रिएजंट काय सांगतोय? CrO3 क्रोमियम ट्रायऑक्साईड, H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड आणि ॲसिटोन. ह्या तिन्हीचं मिक्सचर म्हणजेच काय? तर जोन्स रिएजंट. नेक्स्ट आहे कोलिन्स रिएजंट. कोलिन्स रिएजंट काय सांगतो? CrO3 प्लस ट्वाईस. काय हे आत्ता झालं आपल्याला? हे काय आहे? PCCमध्ये आपण पाहतो पिरिडीन आहे. हा काय आहे? 2 मोल्स ऑफ पिरिडीन. लक्ष ठेवा, हे काय आहे? 2 मोल्स ऑफ पिरिडीन. आणि पुढे काय दिलं आहे? CH2Cl2. CH2Cl2. तर यांचं मिक्सचर म्हणजेच काय असतं? कोलिन्स रिएजंट असतं. ह्या तिन्हींचं काम काय आहे? ह्या तिन्हींचं काम आहे ऑक्सिडेशन ऑफ 1 degree अल्कोहोल अँड 2 degree अल्कोहोल. 1 degree alcohols are converted into aldehydes. 1 degree alcohols are converted into aldehydes and 2 degree alcohols are converted into ketones. 2 degree alcohols are converted into ketones. सुवर्ण ऑक्सिडेशन असो, जोन्स रिएजंट असो किंवा कोलिन्स रिएजंट असो, हे काय करतात? 1 degree अल्कोहोलचं कन्वर्जन अल्डिहाइडमध्ये करतात, 2 degree अल्कोहोलचं कन्वर्जन केटोनमध्ये करतात, 3 degree अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करत नाहीत. 3 degree अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करत नाहीत. आणि याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट नोट कोणती लिहायची आहे? तर हे काय करतात? डज नॉट ऑक्सिडाइज कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. तर हे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला टच करत नाहीत. हे ॲज इट इज प्रोडक्टमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतात. जसं की PCC आणि PDC पाहिलं होतं सेम त्या टाईप हे सुद्धा आहेत. PCC PDC काय करतात? 1 डिग्रीचा अल्डिहाइडमध्ये, 2 डिग्रीचा केटोनमध्ये डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड टच करत नाहीत. सेम त्या टाईप हे पण ते नाहीत. पण हे आपल्याला NCERTमध्ये दिले नाहीत, तर हे आपल्याला दिलेत रेफरन्स बुकमध्ये. हे लिहून घ्या तुम्ही. आपण याच्यावरचं एक एक्झाम्पल घेऊया. राईट डाऊन. झालं सर्वांचं लिहून? हे लिहून झालं सर्वांचा? आपण याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल CH ट्रिपल बॉन्ड C, CH डबल बॉन्ड CH, CH2OH. मी ॲरोवरती लिहितोय CrO3 H2SO4 CH3 ट्वाईस CO. CH ट्रिपल बॉन्ड C, CH डबल बॉन्ड CH, CH2OH हा तुम्हाला अल्कोहोल दिलेला आहे आणि ॲरोवरती एक रिएजंट लिहिलेला आहे. कोणता रिएजंट सांगा? हा दिस इज कॉल्ड जोन्स रिएजंट. CrO3 H2SO4 CH3 ट्वाईस CO. काय करणार सांगा? फक्त CH2OH पकडायचा, प्रायमरी अल्कोहोल पकडायचा आहे. दिस इज प्रायमरी अल्कोहोल. CH2OH इज कन्वर्टेड इंटू अल्डिहाइड. फक्त CHOमध्ये कन्वर्जन करायचा, डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड ॲज इट इज प्रोडक्टमध्ये ठेवायचा, त्याला टच अजिबात करायचा नाही आहे. म्हणजे कंपाऊंड काय मिळेल सांगा? इथे इथे आपल्याला कंपाऊंड मिळेल CH ट्रिपल बॉन्ड C, CH ट्रिपल बॉन्ड C, पुढे काय CH डबल बॉन्ड CH आणि पुढे आपल्याला काय मिळणार? CHO. फक्त काय झालं? CH2OH ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CHO. समजले सर्वांना? नोट डाऊन करा. हे
झालं नोट डाऊन करून. पहा किती रिजन आपण पाहिले, सोर्न ऑक्सिडेशन, जोन्स रिजन, कोलिस रिजन आणि याच्यामध्ये चौथा आहे म्हणजे तो म्हणजे MnO2 मॅंगनीज डायऑक्साईड. पहा याच्यामध्ये फोर्थ आहे MnO2. MnO2 म्हणजेच काय तर मॅंगनीज डायऑक्साईड. तर याचं काम काय आहे, इट इज सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट. सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट. तर हा सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हा फक्त कशाचं ऑक्सिडेशन करतो, ऑक्सिडाइज ओनली 1 degree or 2 degree allylic alcohols. 1 degree or 2 degree allylic alcohols. And second 1 degree or 2 degree benzylic alcohols. 1 degree or 2 degree benzylic alcohols. आता हे 1 degree alcohols म्हणजे काय असतात, 1 degree allylic, 1 degree बेन्झालिक, 2 degree अलालिक, 2 degree बेन्झालिक. तर हे आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगला दिलेलं आहे, आलं लक्षात. तर क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स याच्यामध्ये आपण हे दिलेलं आहे. 1 degree अलालिक अल्कोहोल कधी असतो, 2 degree अलालिक अल्कोहोल कधी असतो, 1 degree बेन्झालिक कधी असतो, 2 degree बेन्झालिक कधी असतो, हे ऑलरेडी आपण तिथं क्लासिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही नीट पाहायचं आहे फर्स्ट व्हिडिओ, आलं लक्षात. तर MnO2 हा कशाचं ऑक्सिडेशन करतो, तर MnO2 हा फक्त ऑक्सिडेशन कशाचं करतोय तर अलालिक आणि बेन्झालिक अल्कोहोलचं. पण अलालिक आणि बेन्झालिक अल्कोहोल हे कोणते असले पाहिजेत, 1 degree किंवा 2 degree. 3 degree जर असेल तर तो ऑक्सिडाईज करत नाही. आपण याचं एक एक्झाम्पल बघा. मग कशामध्ये करेल सांगा बरं. 1 degree अलालिक अल्कोहोल असेल तर कन्वर्जन कशामध्ये करेल, अल्डिहाइडमध्ये करेल ना, अल्डिहाइड. 1 degreeचं अल्डिहाइडमध्ये, 2 degreeचं कीटोनमध्ये. बेन्झालिक अल्कोहोल 1 degree असेल तर अल्डिहाइड आणि 2 degree असेल तर कीटोन तयार होईल. 1 degreeचा अल्डिहाइडमध्ये, 2 degreeचं कीटोनमध्ये. मग ते अलालिक असो किंवा बेन्झालिक असो. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. याच्यामध्ये एक्झाम्पल फर्स्ट आहे, फर्स्ट एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2OH आणि एरोवरती लिहिलेलं आहे MnO2 मॅंगनीज डायऑक्साईड CH2Cl2. CH2Cl2 हे काय नाही, हे सॉल्वंट आहे फक्त. हा अल्कोहोल कोणता आहे, डबल बॉन्डेड कार्बोनेटमला जो कार्बोनेटम अटॅच असतो त्याला आपण काय म्हणतो, अलालिक कार्बोनेटम म्हणतो. आणि अलालिक कार्बोनेटमला जर OH असेल तर तो झाला अलालिक अल्कोहोल. हा अलालिक अल्कोहोल कोणता आहे, 1 degree आहे का 2 degree आहे सांगा. दिस इज 1 degree अलालिक अल्कोहोल. कोणता आहे हा, 1 degree अलालिक अल्कोहोल. 1 degree का, इथे लक्षात, 1 degree अलालिक अल्कोहोल का, CH2OH ग्रुप आहे ना. दिस इज प्रायमरी अल्कोहोल CH2OH. फक्त कन्वर्जन कशामध्ये करायचं, CHO मध्ये. 1 degree असेल तर अल्डिहाइड, 2 degree असेल तर कीटोन. पहा म्हणजे काय तयार होईल इथे, तर इथे तयार होईल CH2 डबल बॉन्ड CH आणि इथे काय तयार होणार, CHO तयार होणार. व्हेरी सिम्पल. CH2OH इज कन्वर्टेड इंटू CHO. आलं लक्षात. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड, दिस इज बेन्झीन रिंग. पुढे CH3OH. हा अल्कोहोल जो आहे तो कोणता आहे, OH ग्रुप हा सेकंडरी कार्बोनेटमला अटॅच आहे, त्यामुळे आपण इथे लिहिणार 2 degree. कोणता आहे, अलालिक आहे का बेन्झालिक आहे. बेन्झालिक कसं ओळखणार, बेन्झरिंगच्या पुढचा जो कार्बोनेटम आहे, म्हणजे जो कार्बोनेटम बेन्झरिंगला अटॅच आहे तो कार्बोनेटम असतो बेन्झालिक कार्बन. जो कार्बन बेन्झरिंगला अटॅच असतो तो असतो बेन्झालिक कार्बन. आणि बेन्झालिक कार्बनला जर OH अटॅच असेल तर तो झाला बेन्झालिक अल्कोहोल. याचा अर्थ हा जो अल्कोहोल आहे तो कोणता आहे, 2 degree बेन्झालिक अल्कोहोल आहे. आणि याचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे बायझिंग MnO2 CCl4. पहा काय तयार होईल इथे, 2 degree इज कन्वर्टेड इंटू कीटोन. हा H काढा C आणि O मध्ये काय तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल. म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, हे बेन्झरिंग ॲज इट इज राहणार. पुढे C डबल बॉन्ड O CH3. तर आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. येते लक्षात. तर MnO2 फक्त काय करतो, 1 degree अलालिक अल्कोहोल, 2 degree अलालिक अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये करतो, अल्डिहाइड अँड कीटोन रिस्पेक्टिव्हली. MnO2
1 डिग्री अल्कोहोल अँड 2 डिग्री बेन्झोलिक अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये करतो, अल्डिहाइड अँड केटोन रिस्पेक्टिव्हली. नोट डाऊन. पहा झाले नोट डाऊन करून. याच्यामध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन देतोय, तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचा आहे. याचा प्रोडक्ट काय येणार, याचा प्रोडक्ट काय येणार, लिहिलं सर्वांनी, काय आलं, इथे रिएक्शन होत नाही, नो रिएक्शन, इथे रिएक्शन होत नाही, कारण हा जो अल्कोहोल आहे तो अल्कोहोल सिम्पली कोणता आहे, 2 डिग्री अल्कोहोल आहे, म्हणून इथे रिएक्शन होत नाही. नोट डाऊन. पहा 2 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन कोणता विचारला आहे पहा, द बेस्ट रिएजंट टू कन्वर्ट पेंट 3En to OL into पेंट 3En to ONE इज. द बेस्ट रिएजंट टू कन्वर्ट पेंट 3En to OL into पेंट 3En to ONE इज. तर पेंट 3En to OLचं कन्वर्जन पेंट 3En to ONE मध्ये होण्यासाठी बेस्ट रिएजंट कोणता आहे ते आपल्याला याच्यामध्ये विचारलं आहे. हा क्वेश्चन IIT 2005 मध्ये आलेला आहे. तर कशाचं कन्वर्जन झालेलं आहे, तर पेंट 3En to OLचं कन्वर्जन हे पेंट 3En to ONE मध्ये झालेलं आहे. मग रिएक्टंट कोणता आणि प्रोडक्ट कोणता, दिस इज रिएक्टंट अँड दिस इज प्रोडक्ट. आपण काय करूया, फर्स्ट रिएक्टंटचं स्ट्रक्चर काढूया. पेंट 3En to ONE काय स्ट्रक्चर पहा, पेंट म्हणजे 5 कार्बन टर्म, 1 2 3 4 5. ओके. पुढे काय म्हणले, 3En याचा अर्थ थर्ड कार्बन टर्म नंतर डबल बॉन्ड. En म्हणजे काय, डबल बॉन्ड, 1 2 3 थर्ड नंतर डबल बॉन्ड. पुढे काय म्हणले, 2OL याचा अर्थ काय, सेकंड कार्बन टर्मला काय अटॅच आहे, OH अटॅच आहे. OL म्हणजे अल्कोहोल आहे हा. मग इथे काय असेल सांगा, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल. ह्या कार्बनच्या व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायच्यात हायड्रोजन ॲटमने. पहा असे स्ट्रक्चर करणं आपण पाठीमागं पण पाहिलेलं आहे, 11मध्ये पण आपण पाहिलेलं आहे. 11वीपासून आपण हे स्ट्रक्चर कसं काढायचं ते पाहत आलेलो आहे. इथे लक्षात पहा, याला 3 H कमी आहेत, याला 1 H कमी आहे, याला 1 H कमी आहे, याला 1 H कमी आहे आणि याला 3 H कमी आहेत. तर हे जे स्ट्रक्चर आहे ते कोणतं आहे, पेंट 3En to OL. याचं कन्वर्जन हे कशामध्ये झालेलं आहे, हे ॲसिड आहे, हे ॲसिटिक ॲसिड, ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड, मी इथे लिहितोय ॲसिटिक ॲसिड. हां हे काय आहे, पेंट 3En to OL याचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे, पेंट 3En to ONE. कसं करणार, पेंट 5 कार्बन टर्म 1 2 3 4 अँड 5. पुढे काय म्हणले, 3En याचा अर्थ 3 नंतर डबल बॉन्ड, 1 2 3 नंतर डबल बॉन्ड. पुढे काय म्हणले, 2ONE याचा अर्थ काय, सेकंड कार्बन टर्मला काय अटॅच आहे, ONE म्हणजे काय, केटोन म्हणजेच काय, C डबल बॉन्ड हो, कोणत्या कार्बन टर्मला, सेकंड, 1 2 3 नंतर डबल बॉन्ड आणि 2ला ONE. मग राहिलेल्या ह्या कार्बनमध्ये काय देणार तुम्ही, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. पहा याची व्हॅलन्सी किती कमी आहे, तर याची व्हॅलन्सी कमी आहे 3, याला 1 कमी आहे, याची कंप्लीट झालेली आहे, याला 3 कमी आहेत. तर याचं कन्वर्जन याच्यामध्ये झालेलं आहे. तर तुम्ही कोणता रिएजंट यूज कराल, सांगा कोणता रिएजंट यूज कराल, रिएक्टंट आणि प्रोडक्ट नीट पहा काय चेंजेस झालेले आहेत. दिस इज 2 डिग्री अल्कोहोल, कोणता अल्कोहोल आहे येते लक्षात, तर हा जो अल्कोहोल आहे तो अल्कोहोल कोणता आहे, 2 डिग्री अल्कोहोल. त्याचं कन्वर्जन कशामध्ये झाले, C डबल बॉन्ड O मध्ये झाले, याचा अर्थ केटोनमध्ये झालेला आहे. म्हणजेच 2 डिग्री अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू केटोन. डबल बॉन्डला टच केलं का, नाही केलं. मग असं सांगा कोणता ऑक्सिडायझिंग एजंट आहे की जो 2 डिग्रीचं कन्वर्जन कीटोनमध्ये करतो आणि डबल बॉन्डला टच पण करत नाही, तो रिजन कोणता, फर्स्ट रिजन कोणता आहे, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट म्हणजेच PCC. दिस इज करेक्ट ऑर नॉट, बरोबर आहे. PCC काय करतो, हे लक्षात आलं, हे काय पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट आहे, PCC काय करतो, 2 डिग्रीचा कीटोनमध्ये करतो आणि डबल बॉन्डला टच पण करत नाही. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे, A ऑप्शन इज करेक्ट. पुढे सेकंड क्वेश्चन पहा, द मोस्ट सुटेबल रिएजंट फॉर द कन्वर्जन ऑफ RCH2OH इंटू RCHO इज. जयमेन्स 2014 मध्ये क्वेश्चन विचारला आहे हा.
सांग अल्कोहोल कोणता हा आयडेंटिफाय केला अल्कोहोल हा दिस इज 1 डिग्री अल्कोहोल दिस इज 1 डिग्री अल्कोहोल RCHO RCHO म्हणजेच काय अल्डिहाइड RCHO म्हणजेच काय अल्डिहाइड कोणता रेजंट यूज कराल तुम्ही प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्जन अल्डिहाइडमध्ये करण्यासाठी KMnO4 K2Cr2O7 CrO3 PCC कोणता ऑप्शन करेक्ट आहे लास्ट ऑप्शन इज करेक्ट PCC काय करतो प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्जन हे अल्डिहाइडमध्ये करतो सेकंडरीचा कीटोनमध्ये करतो हे कोणते आहेत स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत ना हे स्टार्टिंगला आपण लिहिलेले स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट काय करतात प्रायमरी अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू ॲसिड RCOOH सांग कोणता ऑप्शन करेक्ट आहे लास्ट ऑप्शन इज करेक्ट PCC पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट नोट डाऊन कोणती रिएक्शन कंप्लीट केली ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल आणि याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे तर याच्यामध्ये टोटल तुम्हाला 5 क्वेश्चन दिलेले आहेत तर इथे फक्त तुम्हाला काय लिहायचं आहे प्रोडक्ट फक्त लिहायचं आहे ठीक आहे तर इथे आपण 6 नंबर रिएक्शन कंप्लीट केले इम्पॉर्टंट रिएक्शन आपण कंप्लीट केली ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू